फायर सेफ्टी कंप्लायन्स म्हणजे काय? भारतीय इकॉनॉमी ज्या पद्धतीनं ग्रो करते आणि ज्या पद्धतीनं भारत की आत्मनिर्भर भारत 2047 अशी जी आपली गोल घेऊन चालला आहे, याचा जर विचार करता आता जर अवेअरनेस लेवल बघितली फायर सेफ्टीमध्ये तर आपण कुठेतरी मागे आहोत कम्पॅरेटिव्ह डेव्हलप कंट्रीजच्या. तर जसं आपण म्हणतोय की फायर हा एक सेन्सिटिव्ह पार्ट आहे, त्याच प्रकारे फायरमध्ये असलेले असे कुठले कंप्लायन्स आहे? जसं फॉर्म बी म्हणजे काय? उंडरीच्या केसमध्ये जे आता इन्सिडेंट झाला आहे, पुण्याच्या उंडरी पिसोळीमध्ये गाड्यांच्या गोडाऊनला ही मोठी आग लागली होती. त्याच्यानंतर PMC फायर डिपार्टमेंटने सगळ्यांना नोटिसा इश्यू केल्या. तर सोसायटीकरता फायर डिपार्टमेंटची कुठली महत्त्वाची नियम आहे की काय सामान्य माणसांना ते समजायला पाहिजे किंवा त्यांनी ते लक्षात घेतले पाहिजे? म्हणजे पार्क्सबद्दल सांगायचं तर हा ॲक्च्युली 2014 फॉर्म झालेला ग्रुप आहे. तर मला कुठेतरी असं आतून जाणवत होतं जेव्हा मी बऱ्याच इन्सिडेंट बघितले. काळेवाडीचा आता मागे झालेला 1-1.5 वर्षापूर्वीचा इन्सिडेंट. घटनास्थळी दाखल झालाय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीमुळे परिसरामध्ये धुराचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत. एका गोडाऊनला आग लागली, पाहता पाहता 10-12 गोडाऊन जळाले. अख्खी जाधववाडीची पूर्ण ते चिखली एरियातली सगळे गोडाऊन जळून गेले. सो माझं सगळं रेकमेंडेशन हेच आहे, गव्हर्नमेंट पण तेच रेकमेंड करते की तुम्ही आता गो फॉर द PNG, गो फॉर द MNGL पाईपलाईन्स की ज्या रिस्कमध्ये कमी आहेत कम्पेअर टू द LPG सिलेंडर्स. नमस्कार मित्रांनो, मी अमोल चव्हाण तुमचं वल्ली माणूस या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला विषय फार भन्नाट आहे आणि आजपासून आपण एक नवीन सेक्शन सुरू करतो, एक नवीन डिव्हिजन सुरू करतो आहे, ते म्हणजे उद्योगवल्ली. उद्योगवल्ली म्हणजे काय की उद्योग या क्षेत्रामध्ये अगदी ध्येयाने झपाटलेले जी मंडळी आहेत, जी लोकं आहेत, यांना आपण उद्योगवल्ली या पॉडकास्टच्या माध्यमातून एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आहे. तर आजच्या या भागामध्ये आज आपण जो विषय हाताळतो आहे हा सर्वांच्या महत्त्वाचा आहे. यदा कदाचित दुर्लक्षित जर आपण केलं किंवा महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण घरामध्ये किंवा आपण जिथं काम करतो त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर फायर आणि सेफ्टी हा असा एक महत्त्वाच्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आज जे गेस्ट आले आहेत ते त्यांना असा या क्षेत्रातला फार दांडगा अनुभव आहे. तर श्री अशोक शिंदे सर, आज मी तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. आणि असं म्हणतात की लोक पहिल्या माणसाला नेहमी लक्षात ठेवतात. जसं नील आर्मस्ट्रॉंगला लक्षात ठेवलं गेलं की चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण, तर नील आर्मस्ट्रॉंग. पण दुसरा माणूस हा बज एल्ड्रिन होतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे. तसं आमच्या उद्योगवल्ली या क्षेत्रामध्ये तुम्ही पहिले आलात, त्याबद्दल मी खूप खूप मनापासून तुमचं आभार मानतो. तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवला. तर आता मी अगदी विषयाला हात घालायला सुरुवात करतो की फायर आणि सेफ्टी जर आपल्याला सामान्य लोकांना जर हा विषय फार महत्त्वाचा आहे असं जसं मी आता सांगितलं, तर नेमकं काय आहे फायर सेफ्टी कंप्लायन्स म्हणजे काय? अच्छा, सर्वप्रथम तर स्वागत तुमचं पण की ह्या नवीन कार्यक्रम चालू केला आहे आणि खूप छान इनिशिएटिव्ह आहे हा. आणि मी म्हणजे फॉर्च्युनेट आहे की तुम्ही पहिला माणूस आहे तुमच्या आपल्या पॉडकास्टमध्ये. बट विषय खरंच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खूप महत्त्वाचा आहे. भारतीय इकॉनॉमी ज्या पद्धतीनं ग्रो करते आणि ज्या पद्धतीनं भारत की आत्मनिर्भर भारत 2047 अशी जी आपली गोल घेऊन चालला आहे, याचा जर विचार करता आता जर अवेअरनेस लेवल बघितली फायर सेफ्टीमध्ये तर आपण कुठेतरी मागे आहोत कम्पॅरेटिव्ह डेव्हलप कंट्रीजच्या. आणि तुम्ही घराघरातून ही सुरुवात व्हायला हवी असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही आता आपण स्वतःच्या घराचं उदाहरण घेऊ, आपली सोसायटी 10 माळे 14 माळे 15 माळ्याच्या बिल्डिंग्स असतात. बरोबर. कुठेतरी एखादा पॅनल लावलेला असतो, कुठेतरी फायरचा एखादा सिलेंडर लावलेला असतो, पण आपल्याला माहिती नाही ॲक्च्युली ते कशासाठी लावले आणि काय करायचं. सो हा कंप्लायन्सचा जो पार्ट म्हणतो ना आपण, हा दाखवण्यापुरता कंप्लायन्स पार्ट आहे आता, पण वापरण्यासाठी कंप्लायन्स खरंच आपण तो वापरतो का आता, आपल्याला तो माहिती आहे का, इथून सुरुवात होते. सो आपल्या घरापासून जर सुरक्षेचे धडे द्यायला सुरुवात झाली, आपल्या सोसायटीबद्दल जर आपण विचार करायला सुरुवात केली, तर ही चळवळ मला वाटतं तुम्ही खूप मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकता. नक्कीच. ॲक्च्युली आपल्या पॉडकास्टचा जो हेतू आहे तो असा आहे की वल्ली माणूस अशा उद्योजकांना आता पुढे स्थान आलं की इम्पॅक्ट प्लेअर आहेत, ठीक आहे, ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यानंतर तो जो इंडस्ट्रीमधला गॅप आहे तो त्यांनी आयडेंटिफाय केला, राईट, आणि नंतर उद्योग क्षेत्रात पाऊल टाकलं. अशा प्रकारची बरीचशी मंडळी आपण ओव्हर पिरियड ऑफ इथे या व्यासपीठावरती आणणार आहोत. तर जसं मी म्हणतोय की जसं तुम्ही गेली 20 वर्ष झाले कॉर्पोरेटमध्ये काम केलं आणि त्यानंतर पार्स ग्रुप ऑफ कंपनीचं साम्राज्य उभं केलं, तर याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. हां, म्हणजे खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. म्हणजे जसं म्हणतात की माणूस जेव्हा जन्माला आल्यानंतर त्याचे आईवडील ठरवतात की माझा मुलगा कशामध्ये हुशार आहे, तो कशात जाईल. तो मुलगा त्याचं स्वतःचं टॅलेंट दिसेल्यानंतर तो म्हणतो की मला या फील्डमध्ये जायचं. तसं माझ्या बाबतीत काही झालेलं नाही. म्हणजे मी BSc बॅकग्राऊंड असलेला माणूस, गावाकडे शिकलेला, नोकरीच्या शोधामध्ये मुंबईला आलो. त्याच्यानंतर एका छोट्याशा कंपनीमध्ये लॅबमध्ये नोकरी पत्करली आणि तिथे इन्व्हायरमेंट सेक्टरमध्ये मी काम करायला सुरुवात केली. तिथून मग असाच एक माझा बॉस भेटला की तो म्हटला, अरे फायर सेफ्टी हा चांगला फील्ड आहे, तिथे तू कोर्स कर, डिप्लोमा कर आणि मग तुला पुढे जाता येईल. सो मी ते असं सांगत कोणीतरी आणि तो डिप्लोमा केला
पण जेव्हा मला कंपनीमध्ये काम करायची जेव्हा संधी मिळाली ॲज अ सेफ्टी ऑफिसर, जेव्हा मी पहिल्यांदा ग्लोबल टॉवरसारखी कंपनी चांगल्या लेवलला काम करत त्यावेळेस, तर तिथे काम करायची संधी मिळाली. तेव्हा माझं जे काही कोर्समध्ये जे काही शिकलो आणि जे काही कंपनीमध्ये मला इम्प्लिमेंट करायची वेळ आली, तो कम्प्लिटली डिफरंट होता. म्हणजे मी असं वाटलं होतं की मला आता सेफ्टी ऑफिसर झालो, मला खूप छान नोकरी मिळाली आणि हे सगळं बुकमध्ये असलेलं नॉलेज सगळं इम्प्लिमेंट केलेलं असेल, कंपन्या छान सगळं सेफ्टी पाळत असतील आणि मला फक्त मॉनिटर करायचं. बट प्रॅक्टिकल फॅक्ट्स वेगळ्या होत्या त्या काळामध्ये आणि हा काळ असेल साधारण 2004-05 मधला. बरं. तर तेव्हा सेफ्टीला कुठे गंधही नव्हता. म्हणजे कुणीतरी काहीतरी ॲक्सिडेंट झाला, नंतर कुणीतरी लिगल कंप्लायन्स शोकॉज नोटीस आली म्हणून सेफ्टी ऑफिसर जॉईन केला, अशी परिस्थिती असायची आणि तेव्हा आम्ही हे जॉईन केलं. सो ॲक्सिडेंटल या फील्डमध्ये आलो. पण त्यानंतर मात्र जे माझ्या डोळ्यासमोर इन्सिडेंट घडत गेले ना, त्यानंतर माझी मात्र ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची उत्सुकता वाढत गेली. जसं तुम्ही अगदी योग्य म्हटलं की 2004 हा एक काळ होता. तर 2004 ते 2025 जर आपण कालखंड बघितला तर फायर आणि सेफ्टी याच्यामध्ये येणाऱ्या संधी आणि हा कशा प्रकारे चढत्या क्रमाने हा बदलत गेला? म्हणजे तुम्ही जर हा 15-20 वर्षाचा काळ जर बघितला तर आपण इंडस्ट्रियलायझेशन जे होत चाललंय आता दिवसेंदिवस आणि अतिशय तुफान स्पीडने होते. म्हणजे तुम्ही जर अगोदर अनुभवलं, चाकणला जेव्हा मी पुण्याला पहिल्यांदा येत होतो तेव्हा चाकणमध्ये बघितलं पूर्ण शेती होती. मस्त झाडाचा रोड होता आणि आतमधून येताना त्या रोडमधून इतकं छान वाटायचं. आणि त्याच्यानंतर आता जर 20 वर्षाने जर एखादा माणूस परत येत असेल आणि त्याने सुरुवातीला 20 वर्षापूर्वी जर तो रोड पाहिला असेल, आज पाहत असेल, तर त्याला सगळ्या बाजून इंडस्ट्री दिसतील. सो इंडस्ट्रियलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढले. सुरक्षेचे जे काही आपण नियम म्हणतो किंवा सुरक्षेचे जे कंप्लायन्सेस म्हणतो, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्यात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यात. पण एक सर्टन लेव्हलला आपण आलो आहे. अजूनही ती लेव्हल आपण डेव्हलप कंट्रीच्या लेव्हलमध्ये नाही आहे. सो मला असं वाटतं की डेफिनेटली तिथे इम्प्रूव्हमेंट आहेत, पण आपल्याला खूप स्कोप आहे अजूनही काम करायला. ओके. तर आपण आता सुरुवात करूयात की इंडस्ट्री, आता जसं तुम्ही म्हटलात की इंडस्ट्रियलायझेशन भरपूर झालं आहे, आपले काही ध्येय आणि धोरणं आहेत सरकारचे. तर फायर आणि सेफ्टी करता कशा प्रकारे तुम्ही चढत्या क्रमाने ह्या क्षेत्राला बघतायत आणि कुठले असे फ्लॉज आहेत ज्याच्यावरती अजूनही आपण काम करायला पाहिजे? डेफिनेटली, कारण गव्हर्नमेंटचं जर आता मागच्या 10 वर्षातलं रेग्युलेशन जे JRs येतात फायर सेफ्टीमधले, ते बघितले तर इंडस्ट्रीमध्ये कंप्लायन्सेस खूप स्ट्रिंजंट होत चालले. म्हणजे जर एखादी कंपनी त्याला टाकायची असेल तर त्याला त्या प्लॅन अप्रुव्हल बरोबरच तुम्हाला फायरची NOC घ्यावी लागते. NOC घेतल्यानंतर NOCमध्ये दिलेल्या सिस्टम सगळ्या बसवावे लागतात. त्यानंतर इंडस्ट्री तुमची फॉर्म होते, मग त्यांचं ऑपरेशन स्टार्ट होतात. मग त्या सिस्टम सगळ्या मेंटेन करतात की नाही म्हणून त्यांना दर 6 महिन्याला त्याचं ऑपरेशन्स मेंटेनन्सचा एक रिपोर्ट सबमिट करावं लागतं. तर हे कंप्लायन्स इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या लेव्हलला गव्हर्नमेंटने पर्क्युलेट केलेत आणि ते फॉलोअपही होतात. सो एन्फोर्समेंट जर म्हटलं तर इंडस्ट्री लेव्हलला खूप चांगल्या लेव्हलला झाली. याचा दुसरा पडदा जर आपण बघितला तर तुमचं इंडस्ट्रियल सोडल्यानंतर रेसिडेन्शियल येतो, तुमचा कमर्शियल येतो, तुमचे हॉस्पिटल कॉलेजेस येतात. तर त्या लेव्हलला, इंडस्ट्रीच्या लेव्हलला इकडे आपण एन्फोर्समेंट केलं आहे का तर नाही. त्याची कारणं कदाचित वेगळी असू शकतात, परंतु त्या लेव्हलला एन्फोर्समेंट झालेलं नाही. म्हणून आत्ता सध्या असं वाटतं की इंडस्ट्रीमध्ये MNC कंपन्याच आणि मिड लाईन किंवा मिडियम स्केलच्या कंपन्या ज्या आहेत, दे आर मच प्रिपेअर्ड फॉर द फायर इमर्जन्सी इन्सिडन्सेस. बट स्मॉल स्केल इंडस्ट्री, SMEs आणि हॉस्पिटल कॉलेज आणि सोसायटी दे आर नॉट प्रिपेअर्ड. ओके. तर मी असं म्हणेल की आज आपण उद्योगवल्लीमध्ये बोलतोय आणि हा पॉडकास्ट सध्या कधी फायर सेफ्टीमध्ये बरीचशी मंडळी बघत असेल, तर ॲज अ एम्प्लॉय म्हणून मी अशा कुठल्या गोष्टी आहेत, जर मी ॲज अ सेफ्टी ऑफिसर असेल तर त्याने फार महत्त्वाच्या काटेकोरपणे पाळायला पाहिजे, असे कुठले नियम आहेत की त्या व्यक्तीने नेहमी पाळायला पाहिजे? हा खूप छान प्रश्न आहे ॲक्च्युली आणि सगळ्यांसाठी हा मला वाटतं सेफ्टी ऑफिसरसाठी पण महत्त्वाचा प्रश्न असेल. कारण कोर्स केला म्हणून आपण तिथे गेल्यानंतर सक्सेस आपल्याला मिळेल किंवा आपल्या फ्युचरमध्ये आपल्या ग्रोथ होईल करिअरमध्ये असं सांगू नाही शकत आपण ह्या फील्डमध्ये. होतं काय की सेफ्टी ऑफिसर खूप चांगलं काम करतोय कुठपर्यंत, जोपर्यंत ॲक्सिडेंट होत नाही तोपर्यंत. वर्षभर खूप छान काम केलं आणि 30 मार्चला जर एखादा मोठा इन्सिडेंट झाला तर सेफ्टी ऑफिसरचं काम 0 होतं आणि तिथे त्याला त्या ॲक्शनला पण सामोरं जावं लागतं. हे आम्ही अनुभवलं आहे. सो सेफ्टी ऑफिसरचा सगळ्यात महत्त्वाचा रोल काय असेल या केसमध्ये, की जेव्हा तो एखादा ऑर्गनायझेशन जॉईन करेल, सो त्याने घेतलेलं जे काही शिक्षण आहे आणि त्याचा जो काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, मॅनेजमेंटचे एक्सपेक्टेशन काय, गव्हर्नमेंटचे कंप्लायन्स काय आहेत, एम्प्लॉईजच्या रिलेटेड काय कंप्लायन्स आहे, हे सगळ्यांचं एक इंटिग्रेशन करणं आणि विन विन सिच्युएशन तयार करून मॅनेजमेंटला कुठे असं वाटलं नाही पाहिजे की हा ॲग्रेसिव्हली मला खर्चात टाकतोय किंवा नुसतंच काहीतरी कंप्लेंट्स करतोय. सो ही शुड बी द इंटिग्रेटेड पार्ट ऑफ द ऑपरेशन्स किंवा प्रोडक्शन, यांना सोबत घेऊन त्याने त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली पाहिजे. सो फर्स्ट फोकस त्याचा हा असला पाहिजे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे तो प्रत्येक वेळी ॲक्सिडेंट झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन करतोय आणि मग रिपोर्ट मॅनेजमेंटला येतो, त्यापेक्षा प्रिव्हेन्शन छोट्या छोट्या इन्सिडेंसेस होत आहेत किंवा नियर मिसेस रिपोर्ट होत आहेत, छोटीशी एखादी वायर लूज आहे, स्पार्क होतोय किंवा छोटंसं कुठंतरी पेट्रोल डिझेल सांडले, ऑइल सांडले, असे इन्सिडेंसेस त्याने ते लक्ष दिले तर कदाचित आग लागणार नाही, ॲक्सिडेंट होणार नाही आणि त्याला मॅनेजमेंट ॲप्रिशिएट पण करेल. सो माझं असं म्हणणं की रिॲक्टिव्ह राहण्यापेक्षा त्याने प्रोॲक्टिव्ह राहावं आणि त्या केसमध्ये त्याला नक्की सक्सेस मिळेल.
तर जसं आपण आता इंडस्ट्रीबद्दल बोलतो आहे, चाकण हा एक ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येतो आहे. फार्मास्युटिकल कंपनी देखील इथे भरपूर मोठ्या प्रमाणात येतात. डेटा सेंटर्स येतात, आय टी कंपन्या. तर नक्कीच ह्या जे नियम आहेत ते वेगवेगळ्या सेक्टरसाठी वेगवेगळे असतील. तर आपण जर म्हणतो तर ऑटोमोबाईलसाठी काय अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण दुर्लक्षित नाही केल्या पाहिजे, जसा तुमचा अनुभव आहे. एक्झॅक्टली. सो आता आपण जर चाकणचं उदाहरण घेतलं किंवा रांजणगावचं उदाहरण घेतलं, हा जो इंडस्ट्रियल बेल्ट आहे, जो 5 स्टार MIDC म्हटली जाते इथे पुण्यामध्ये आणि एशियामधली मोठी MIDC आहे. सो इथे ऑटोमोबाईल कंपन्यांचं बऱ्यापैकी प्रमाण जास्त आहे. सो इथे जर तुम्ही म्हटलं ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये ॲक्सिडेंट होतात का, तर डेफिनेटली होतात. याचं कारण तुम्ही बघितलं तर वेगळी कारण आहेत. तुम्ही जर म्हटलं त्यांना वेगळे कंप्लायन्स आहेत का, तर असं काही नाही आहे. सो फायर रेग्युलेशन्स किंवा सेफ्टी रेग्युलेशन ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणून तुम्हाला सगळ्यांना सेम आहेत. हां, इंटरनल प्रोसेस तुमच्या वेगळे असतील तर त्याला स्पेसिफिक कंप्लायन्स किंवा स्पेसिफिक फायर सिस्टम बसवायला तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी असते. बट ओव्हरऑल लिगल कंप्लायन्स हे सगळ्यांना, जसं की फायर एनओसी सगळ्यांना घ्यावीची, ती मॅन्डेटरीज आहे. तुम्हाला फॉर्म बी दर महिन्याला, दर 6 महिन्याला सबमिट करायचा, तो मॅन्डेटरीज आहे. फायर ऑडिट करायचं, हे मॅन्डेटरीज. हे कंप्लायन्स तुमचे स्टेट वाईज कंप्लायन्स डिफाईन असतात आणि त्याप्रमाणे ते करावे लागतात. बट समजा एखाद्याकडे केमिकल आहे, एखाद्याकडे पेट्रोलचा किंवा LPGचा टँक आहे मोठा आतमध्ये बसवलेला, सो त्या केसमध्ये त्याला तिथे सेपरेशन सिस्टीम ती स्पेसिफिक डिझाईन करून टाकू शकतो तो. सो ऑटोमोबाईलमध्ये हे सगळे अपॉर्च्युनिटीज आहेत. तुमच्याकडे कदाचित पेंटिंग ऑपरेशन चालत असेल, तुमच्याकडे LPG गॅस फायर काहीतरी सिस्टम प्रोसेस असेल जी हिटिंग करते तुमची, मोल्डिंग ऑपरेशन असेल, सो तिथे प्रत्येकाने स्पेसिफिक त्या प्रोसेसला अनुसरून सिस्टम बसवणं हे थोडं कायद्याने आजपर्यंत बंधनकारक केलेलं नाही, परंतु हे इंटरनल तुम्ही मॅनेजमेंटला सांगून तिथे तुम्हाला बेटर प्रिव्हेन्शन करू शकता फायरसाठी. ओके. तर जसं आपण म्हणतोय की फायर हा एक सेन्सिटिव्ह पार्ट आहे, त्याच प्रकारे फायरमध्ये असलेले असे कुठले कंप्लायन्स आहेत, जसं फॉर्म बी म्हणजे काय, ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, नेमकं ते खरंच करणं गरजेचं आहे आणि त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी फार महत्त्वाच्या असायला पाहिजेत. अगदी बरोबर आहे. कारण आता आपण बघतो की पेपरला पेपर लावणे आणि तो फाईलमध्ये बंद करून ठेवणे आणि कुणीतरी गव्हर्नमेंट ऑफिसर आला की मग त्याने विचारलं की त्याला ती फाईल दाखवणे, दिस इज कॉल्ड ॲज अ कंप्लायन्स सिस्टम. अशी आता आपल्या महाराष्ट्राची किंवा भारताची अवस्था आहे. इथे कुठंतरी आता इम्प्रूव्हमेंट व्हायला दिसायला लागल्यात. म्हणजे स्वतः सेफ्टी ऑफिसर असेल, प्लांट मॅनेजर असेल, हे स्वतः त्यात लक्ष घालायला सुरुवात केली त्यांनी आता, की अरे फॉर्म बी दिला म्हणजे काय केलं. सो दे आर पुटिंग देअर टीम्स, त्यांची टीम स्वतः तिथे लावतात आणि मग काय करतोय तो कॉन्ट्रॅक्टर किंवा ती जी एजन्सी आली ती एक्झॅक्टली काय करते. काही लोक तर पुढे जाऊन त्याचे व्हिडिओज पण काढून ठेवतात की इन केस समजा उद्या काही प्रॉब्लेम आलाच तर व्हिडिओ शो करतात की आमचा ॲक्च्युअल मेंटेनन्स झाला होता की नाही झाला होता. सो इथपर्यंत लोक पोहोचले. काही लोकांनी IoT बेस्ड सिस्टम्स टाकल्यात की तुम्हाला ऑटोमॅटिक रिमाइंडर येतं की तुमची सिस्टम मेंटेनन्स ड्यू आहे आणि ती करून घ्या. सो इथपर्यंत काही कंपन्या पोहोचल्यात. पण ओव्हरऑल जर तुम्ही हा पर्सेंटेज बघितला की किती पर्सेंट कंपनी ह्या लेवलला पोहोचल्यात, तर माझ्या मताप्रमाणे माझ्या आता 20 वर्षाच्या अनुभवामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये चांगले इम्प्रूव्हमेंट आहेत. बट स्टील देअर इज अ 10 ते 15% कंपन्या असतील ज्या ह्या लेवलला पोहोचल्यात. बाकी सगळ्या कंपन्या आता पेपरला पेपरच जोडत आहेत. मी म्हणत नाही की ते कंप्लायन्स करत नाहीत, परंतु 100% तिथे बारकावे जर बघायचे असतील तर ते बघितले जात नाहीत. त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो. समजा फायर पंप्स आहेत. फायर पंप्स हा अर्धा तास तुम्ही रन करून बघायचा असतो दर आठवड्याला. कंप्लीट अर्धा तास तुम्हाला रन करायचा असतो आणि मग तो पंप तुमचा किती प्रेशर देतो, एंड पॉईंटला तुम्हाला किती प्रेशर येतो. तुम्ही जर 7 kg डिझाईन केली असेल सिस्टीम, तर तुमच्या शेवटचा जो तुमचा हायड्रंट पोस्ट आहे तिथे 7 kg प्रेशर येतोय की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. सो आता समजा एखादा कॉन्ट्रॅक्टर आला आणि त्याने फक्त पंपचं बटन दाबलं आणि परत लगेच 5 मिनिटात बंद केलं, तुम्ही जर तिकडे बघितलंच नाही त्याला किती प्रेशर आला एंड पॉईंटला किंवा शेवटच्या हायड्रंटला, तर ते तुमचा मेंटेनन्स झाला किंवा प्रिव्हेंटिव्ह चेक झाला ह्या असं आपण म्हणू शकत नाही. सो इथे कुठेतरी सेफ्टी ऑफिसरचा रोल असतो की त्याने ते बघायला पाहिजे. प्लांट हेडने सुद्धा मॉनिटर करायला पाहिजे सिस्टम. आणि अशा वेळेस काय होतं की तुमचा सर्टिफिकेट जरी असेल तुमच्याकडे, मेंटेनन्स केलेलं जरी रिपोर्ट असेल, सगळ्यात मोठा फटका काय बसणार आहे, तो कॉन्ट्रॅक्टरला काही फरक नाही पडणार आहे, कारण त्याने तुमचा रिपोर्ट दिलाय, त्यांचे पैसे पण मिळालेले असतील. इन केस जर फायर इन्सिडेंट झाला आणि जर तुमचा पंप तिथे जर डिलिव्हर प्रेशर तो रिक्वायर्ड असेल, तो करू शकत नसेल, तुमची आग विझवायला तुम्हाला वेळ लागेल, उशीर होईल आणि त्याचा परिणाम होतील की भयानक घटना घडू शकते. सो हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. मेंटेनन्स करणं ही आपली जबाबदारी, ती कॉन्ट्रॅक्टरची नाही, हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे. आणि ही सेफ्टी ऑफिसरची आणि प्लांट मॅनेजरची जबाबदारी आहे. सो हा दोघांचा रोल तेवढाच नाही. जसं आपण म्हणतो की जसं प्लांट मॅनेजर आणि सेफ्टी ऑफिसर या दोघांचा, पण आग हा असा प्रकार असतो की तो कुठेही कधीही लागू शकतो. याला कदाचित आज प्लांटचा जर एरिया म्हटलं तर 2-3 एकरमध्ये तो पसरलेला असतो. सो याच्यामध्ये कधीतरी साध्या जे लोक वर्कर काम करतात यांचा ट्रेनिंगचाही मुद्दा तेवढा महत्त्वाचा ठरतो की आग लागल्यानंतर पहिल्या गोष्टी काय करायला पाहिजे. डेफिनेटली. म्हणजे मी तर असं म्हणेल की आता जरी प्लांट मॅनेजर आणि सेफ्टी ऑफिसर प्रायमरी रिस्पॉन्सिबल असेल त्यांना की सिस्टम हेल्दी आहे की नाही, ऑपरेशनमध्ये आहे की नाही, परंतु ॲज अ एम्प्लॉई, ॲज अ वर्कर
माझी तितकीच मोठी जबाबदारी आहे. मी एखाद्या एरियामध्ये जेव्हा काम चालू करेल किंवा जेव्हा मी मशीन यूज करायला सुरुवात करेल किंवा एखादी काहीतरी ॲक्टिव्हिटी करतोय, तर त्या ठिकाणी मला आग लागू शकते का, हा पहिला प्रश्न माझ्या डोक्यासमोर असला पाहिजे. जर लागू शकत असेल तर मग इथे काही प्रिकॉशन्स आहेत का आता किंवा सिस्टम आहे का, बरं ती असेल तर मग मला तिच्याबद्दल काही माहिती आहे का. कारण आग लागल्यानंतर इमिडिएट जो पहिला तो माणूस अवेलेबल असणार आहे तो स्वतः तो वर्कर असणार आहे. सो त्याला तिथे पहिल्या सगळ्यात पहिली स्टेप असेल की त्याने ॲक्शन घेणं गरजेचं आहे. इन केस समजा त्याला काही कळलंच नाही, काही करता नाही आलं आणि त्यामध्ये जर वेळ गेला आणि कदाचित जर ती फायरची जी स्टेज असते की जी 3 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पहिली कंट्रोलमध्ये आणावी लागते, नाहीतर तुम्हाला 7 मिनिटानंतर ब्लेस स्टेजमध्ये जाणार, तर तो आग कंट्रोलमध्ये येणार नाही. सो हा पहिला प्रिकॉशन जो आहे तो हा वर्कर लेवललाच होतो. जो माणूस काम करतो त्याला माहिती असलं पाहिजे आणि त्याला हे पण माहिती असलं पाहिजे की फर्स्ट ॲक्शन काय घ्यायची, नाही तर पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते. मग त्याला असं जाणवलं नाही की अरे काय करू आणि गोंधळ करत बसला आणि याला फोन कर त्याला फोन कर, याला शोधायला जा त्याला शोध, तर आग विझू शकत नाही. सो फर्स्ट एड जे म्हणतो आपण की जिथे काहीतरी छोटीशी जखम झाली तर त्याला हे माहिती पाहिजे की त्याच्यावरती आपण ड्रेसिंग मटेरियल लावून बँडेज करू शकतो. तसं फायरच्या केसमध्ये फर्स्ट एड आपण काय करायचं ते त्याला माहिती पाहिजे. ओके. पण फायर लागण्याच्या बऱ्याचशा कारणं असतात. कधी कधी सर्वच उपचार हे सर्वांसाठी लागू होत नाही. राईट. ठीक आहे. तर अशा बाबतीत जर आपल्याला काही हर्ट होते, एका व्यक्तीला हाच भासतो आहे वगैरे, त्याच्यानुसार वेगवेगळ्या प्रक्रिया असतात की इथे हेच लावायला पाहिजे, तिथे हे नको व्हायला, कारण बरेचसे लोक पाणी टाकतात. ठीक आहे. पण बऱ्याच अशा केसमध्ये पाणी नको टाकायला. असे काही इन्सिडेंट तुमच्या लक्षात आले आहे? नाही, खूप छान मुद्दा तुम्ही मांडला. इथे आता आपण जेव्हा अवेअरनेस बद्दल बोलतो ना, म्हणजे बऱ्याचशा कल्चरल इश्यूज पण असतात, कल्चरल काही मिथ्स असतात, कल्चरल काही प्रॅक्टिसेस असतात जे आपण इन्सिडेंट झाल्यानंतर पटकन डोक्यामध्ये येतात त्याच फॉलो करतो. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आपल्याकडे इंडियामध्ये अशी सर्रास प्रॅक्टिस आहे, ॲक्सिडेंट झाला, माणूस बेशुद्ध पडला, पाणी पाजा, कुठेतरी आग लागली, पाणी टाका. मग याच्या बाहेर आपण अजून आलेलो नाही आहे, म्हणजे थॉट प्रोसेस किंवा आपली मॅच्युरिटी लेवल त्याच्या बाहेर आलेली नाही. तर याच्या बाहेर न आल्यामुळे होतं आहे काय, समजा एखादी डिझेलची टँक आहे किंवा एखादा ऑइलचा टँक आहे, एखादं केमिकल आहे किंवा थिनर आहे, तिथे जर आग लागला आणि तिथे तुमच्या डोक्यामध्ये हेच असेल की आग लागलं म्हणजे पाणी टाका, तिथे जर तुम्ही पाणी टाकला तर त्याला लिक्विड फायर म्हणतात, क्लास बी फायर म्हणतो आपण त्याला. त्याच्यावर जर पाणी मारलं त्याचा भडका होणार आहे आणि तो मोठ्या लेवलला स्प्रेड होणार आहे. बरं, ते झाल्यानंतर आग तर वाढणारच आहे, प्लस तुमच्या जीवाला पण तिथे धोका तयार होणार आहे. म्हणजे एक छोटीशी ॲक्शन जी तुमच्या इंटेन्शनली तुम्ही काय आग विझवण्यासाठी केली आहे, पण ती आग वाढून जाणार आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, हे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. इथे बोलता बोलता फार सुंदर तुम्ही मुद्दा म्हटला की क्लास बी फायर आहे. असे कुठले क्लासेस आणि असे कुठलं वर्गीकरण याच्यामध्ये आपल्याला सामान्यतः दिसतं? म्हणजे IAS जर तुम्ही स्टँडर्ड बघितले 2190 वगैरे जे स्टँडर्ड आहेत मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये बरेच प्रकार अगोदर होते, म्हणजे ABCD असे 5-6 प्रकार होते, परंतु त्याला सिम्प्लिफाय करून आता फक्त 4च प्रकार ठेवलेत IAS स्टँडर्डमध्ये. सो पहिला प्रकार जो असतो जो कॉमन सगळीकडे बघायला मिळतो आपल्याला, म्हणजे सॉलिड फायर, त्याला आपण क्लास A फायर म्हणतो, ज्याच्यामध्ये तुमचे कापड, पुठ्ठा, कागद वगैरे जे असतात जे सॉलिड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे घनरूप पदार्थ. सो तो जो क्लास आहे त्याला क्लास A फायर म्हणतो. जो तुमचे लिक्विड फॉर्ममध्ये आहेत, पेट्रोल, डिझेल असतील किंवा तुमचे केरोसिन असेल किंवा थिनर असेल किंवा पेंट्स असतील, हे सगळे तुमचे क्लास बी फायरमध्ये येतात. क्लास सी फायर म्हणजे तुमचे जे गॅस फॉर्ममध्ये आहेत, जे तुमचे LPG असेल, प्रोपेन असेल, मिथेन असेल किंवा तुमचा PNG असेल, हे सगळे जे गॅस आहेत हे क्लास बी फायरमध्ये येतात. आणि शेवटचा जो क्लास डी फायर जो मेटल फायर आहे, तो नॉर्मली सगळीकडे बघायला मिळत नाही, जो सोडियम मेटल वगैरे पोटॅशियम मेटल जे पेटतात, तर तो जो क्लास आहे तो क्लास डी फायर आहे. सो जनरल टर्म्समध्ये जर बघितलं तर ABC हे 3 क्लास तुम्हाला सगळीकडे सर्रास बघायला मिळतील. म्हणजे असं एकही ऑर्गनायझेशन नसेल किंवा असं एकही सोसायटी नसेल किंवा एखादं ऑर्गनायझेशन किंवा फॅक्टरी नसेल की जिथे हे 3 क्लास नाहीत, हे तुम्हाला 3ही क्लास बघायला मिळतील. बरं, जेव्हा आपण ह्या फायर या विषयावरती बोलतो आहे तर याच्या संदर्भात वर्षभरातनं ऑडिट किती होतात आणि कशा प्रकारची फ्रिक्वेन्सी, याच्या डेट्स काय असतात इम्पॉर्टंट? जसं आपण इन्कम टॅक्सची एक डेट असते, राईट, तसं फायर या क्षेत्रामध्ये काय अशा डेट्स इम्पॉर्टंट? ॲक्च्युली आता जर आपण ऑडिटचा बद्दल जर विषय घेतला ना, तर गव्हर्नमेंटचे आता जे रूल्स आहेत, फायरबद्दलचे जे रूल्स आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, की तुम्हाला नॅशनल बिल्डिंग कोड फॉलो करायचा असतो, जो BIHच्या बेसवर त्यांनी डिझाईन केलं आहे, पार्ट 4 फायर सेफ्टी रेग्युलेशनचा. दुसरं तुमचं महाराष्ट्र सेफ्टी रेग्युलेशन, जे महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट जे आहे त्यांचे काही रेग्युलेशन्स आहे, काही छोटासा पार्ट फॅक्टरीज ॲक्टमध्ये दिलेला आहे, महाराष्ट्र फॅक्टरीज रूल्समध्ये, हे सगळे रूल्स आहेत. सो याच्यामध्ये जर फायर ऑडिट जर तुम्ही शोधायला गेलात तर तुम्हाला फायर ऑडिट कुठेही दिसणार नाही. असंच की मॅन्डेट्स आहे की तुम्ही दरवर्षी ह्याच महिन्यात करा, ह्याच डेटला करा, असं काही नाही आहे. बट देर इज अ रेकमेंडेशन की तुम्ही फायर ऑडिट केलं पाहिजे. सो बऱ्याच वेळा होतं काय की एखादी इंडस्ट्रीमध्ये एखादा इन्सिडेंट झाला की त्यानंतर लोकांना जाग येते, किंवा त्यानंतर गव्हर्नमेंटला पण कधी कधी आपण आता बघतो की आता रिसेंटली जी उंटरीच्या केसमध्ये जे आता इन्सिडेंट झाला आहे त्याच्यानंतर PMC फायर डिपार्टमेंटने सगळ्यांना नोटिसा इश्यू केल्यात, किंवा अगोदर कुदळवाडीची जी केस झाली तिकडे आग लागली त्यानंतर PCMC फायर डिपार्टमेंटने सगळ्यांना नोटिसा इश्यू केल्या, तुम्ही फायर ऑडिट करून घ्या. सो हा जो इन्सिडेंट बेस्ड जो नोटिसा येतात ना, त्याच्या ते जर बघितलं ते त्या अथॉरिटीचे राईट्स असतात.
ते त्यांना राईट्स असतात, ते कुठल्याही फॅक्टरीमध्ये जाऊन तुम्हाला रेकमेंडेशन दिवस ऑडिट करून घ्या. पण ॲज सच मॅन्डेट्स असं नाही की तुम्ही ह्याच महिन्यात करा किंवा काही, किंवा दरवर्षी करा किंवा 2 वर्षांनी करा, असं काही नाही. पण आता एक नवीन त्यांनी GR काढला, त्याच्यानंतर त्याचे एक एक्स्ट्रा आपण त्याला म्हणता येईल की इम्प्रूव्हमेंट झाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये किंवा फायर डिपार्टमेंटमध्ये. त्यांनी फायर ऑडिटरला सर्टिफाय करायला सुरुवात केली. सो त्यांनी ते आता GR आला त्यानंतर एक्झाम्स घेतले, त्यांचे ॲप्लिकेशन घेतले आणि बऱ्याच लोकांना त्यांनी फायर ऑडिटर म्हणून सर्टिफाय केले आणि आता फायर ऑडिटर स्वतः ते ऑडिट करायला सुरुवात केली. सो जर कंपनीला इंटरेस्ट असेल की मला दरवर्षी करायचा, दे विल डू इट. पण आता दुसरा पार्ट आणखी इम्प्रूव्हमेंट अशी झाली की ज्या MNC कंपन्या आहे, जे छोट्या छोट्या कंपन्यांकडनं मटेरियल घेतात, सो त्यांनी तिथे काहीतरी त्यांच्या मॅनेजमेंट सिस्टममध्ये इम्प्रूव्हमेंट केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही दरवर्षी फायर ऑडिट करा. आणि मग त्यानंतर हे छोटे छोटे सप्लायर फायर ऑडिट करायला लागले. म्हणजे आमच्याकडे जे आता फायरचे जरी तुम्ही ऑडिट्स म्हटलात तर 70% छोट्या कंपन्या ऑडिट्स करताय आणि बाकीच्या 30% मोठ्या कंपन्या आहेत. अजूनही सोसायटी लेवलला किंवा हॉस्पिटल किंवा कॉलेज लेवलला फायर ऑडिट्स होत नाहीत. तर आता जसं आपण इंडस्ट्री बद्दल बोलतो आहे, तर त्याच प्रकारचे इंडस्ट्रीत काम करतात ते त्यांच्या घरी सोसायटीजमध्ये पण असतात. ठीक आहे. तर सोसायटी संदर्भात जर बोलायचं झालं तर एक गृहनिर्माण सोसायटी, तिथं फार मास लेवलला लोक असतात आणि तिथं सिलेंडर सारखा पार्ट हा आपण अगदी आपल्या उराशी बाळगून ठेवतो. तर सोसायटी करता फायर डिपार्टमेंटची कुठली महत्वाची नियम आहे की काय सामान्य माणसांना ते समजायला पाहिजे किंवा त्यांनी ते लक्षात घेतले पाहिजे? अगदी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर आता इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा जर अनुभव घेतला तर एकदा इंडस्ट्रीच्या आतमध्ये पाऊल ठेवलं की सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो होतात. कारण त्यांना माहिती इथे हे सगळं एन्फोर्समेंट खूप हायर लेवलला आहे आणि मला मॅन्डेटरी आहे. तोच माणूस जेव्हा 5:30-5ला सुटतो आणि घरी येतो, तो सोसायटीमध्ये लिफ्टपासून जेव्हा लिफ्टमध्ये बसतो त्यानंतर तो घरामध्ये जातो, त्याच्या नजरेमध्ये काही येत नाही की आपली लिफ्ट सेफ आहे की नाही, आपल्याकडे फायर एक्सटिंग्विशर लावला आहे तो रिफिल केलेला आहे की नाही, फायरचा पाईप दिसतोय त्यामध्ये पाणी आहे की नाही, ह्या गोष्टी त्याच्या लक्षात पण येत नाहीत. आता त्याची चुकी आहे का तर डेफिनेटली मी म्हणणार नाही त्याची चुकी आहे. कदाचित असं असेल की ते एन्फोर्समेंट सोसायटी लेवलला गव्हर्नमेंटच्या साईडने तेवढं झालं नाही, प्लस माइंडसेट जो बिल्ड झाला आहे, सेफ्टी माइंडसेट जो आपण म्हणतो, तो तेवढ्या लेवलला बिल्ड झालेला नाही. कारण तुम्ही एक उदाहरण अजून एक देतो की एअरपोर्टला गेल्यानंतर बाय डिफॉल्ट सुरुवातीला जेव्हा एंट्री होते तेव्हापासून आपल्या डोक्यामध्ये सेफ्टी आणि तिथले असणारे रेग्युलेशन हे अगदी पाळायला सुरुवात करतो आपण. का? कारण तो एन्फोर्समेंट त्या लेवलचा आहे. तेच आपण ST स्टँडला जर आलं तर आपल्याला कशाबद्दलच काही वाटत नाही. म्हणजे आपण अगदी डिफरंट, म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो आपण, ते भारतीयांमध्ये खूप लवकर अनुभवायला मिळते. हाच भारतीय जेव्हा US मध्ये जाईल तेव्हा सगळे रूल फॉलो करेल, तो इंडियामध्ये आला की सगळं विसरून जाईल. सो हा जो कल्चरचा भाग आहे ना आणि सेफ्टी माइंडसेटचा भाग, हा आपल्याकडे खूप थोडा गॅप आहे आणि तो इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे. बरं, जेव्हा आपण इंडस्ट्री आणि सोसायटी हे दोन पैलू जेव्हा आपण डिस्कस करतोय, त्यामध्ये पार्स ग्रुप ऑफ कंपनीच्या जे विविध डिव्हिजन्स आहेत ते कशा प्रकारे लोकांना हेल्प करतात? म्हणजे पार्सबद्दल सांगायचं तर हा ॲक्च्युली 2014मध्ये फॉर्म झालेला ग्रुप आहे आणि सुरुवातीला मी इंडस्ट्रीमध्ये चांगल्या लेवलला सर्व्हिसेस देत वरती आलो आहे. आणि जेव्हा असं वाटायला लागलं की इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रॅक्टिसेस फॉलो होत आहेत, अरे त्या प्रॅक्टिसेस सगळ्या मिसिंग आहे तिकडे. हे त्या सोसायटीमध्ये पण नाही आहे, त्या हॉस्पिटलमध्ये पण नाही, कॉलेजेसमध्ये पण नाही. तर का? याचा आम्ही जेव्हा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा पहिला मुद्दा आमच्या लक्षात आला की एन्फोर्समेंट जे आहे, लिगल रेग्युलेशन जे आहेत ते ह्या लेवलला आता मॅन्डेटरी नाही आहेत. त्याच्यामुळे होतंय काय की मॅन्डेटरी नसल्यामुळे करायचं की नाही हा क्वेश्चन मार्क राहतो. आणि जिथे क्वेश्चन मार्क आला तिथे सगळ्यात पहिला डोक्यामध्ये जो डिसिजन मेकिंगची कन्सेप्ट आहे ना ती नोकडे जाते. मॅन्डेटरी नाही ना कशाला करायचं. सो त्याच्यामुळे झालं काय की पाहता पाहता पार्सने व्यावसायिक दृष्टिकोनाने प्रगती केली. पण मला कुठेतरी असं आतून जाणवत होतं जेव्हा मी बऱ्याच इन्सिडेंट बघितले. काळेवाडीचा आता मागे झालेला 1-1.5 वर्षापूर्वीचा इन्सिडेंट, एका गोडाऊनला आग लागली, पाहता पाहता 10-12 गोडाऊन जळाले. अख्खी जाधववाडीची पूर्ण ते चिखली एरियातली सगळे गोडाऊन जळून गेले. का? तर उदाहरण जेव्हा घेतलं आपण की एक छोटंसं शॉर्ट सर्किट झालं होतं जे तुम्हाला विझवता आलं असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या बाकीचे 10 गोडाऊन वाचवता आलं असतं. तर हे जेव्हा इन्सिडेंट आम्ही अनुभव घ्यायला सुरुवात केली, एक्सपिरियन्स घ्यायला सुरुवात केली, काही आम्हाला ऑर्डर्स मिळाले की तुम्ही आमचं रूट कॉज अनालिसिस करून द्या की कशामुळे आग लागली. आम्ही व्हेकलचे रूट कॉज अनालिसिस केले की मोठ्या मोठ्या बस का जळतात, मोठ्या मोठ्या ट्रक का जळतात. आणि जेव्हा रूट कॉज अनालिसिसमध्ये आम्हाला सरप्रायझिंग फॅक्टर बाहेर आला की 90% ॲक्सिडेंट हॅपन बिकॉज ऑफ आवर मिस्टेक्स. 90% की कुठेतरी आपणच काहीतरी चुकीचं इलेक्ट्रिकल कनेक्शन केलं आहे, आपणच तिकडे एक लूज कनेक्शन केलं आहे, आपणच काहीतरी चुकीचं मटेरियल चुकीच्या ठिकाणी ठेवलं आहे, वेल्डिंग करायच्या ठिकाणी काहीतरी मटेरियल आणून ठेवलं आहे जिथे वेल्डिंगच्या स्पार्कमुळे आग लागली आहे. असे बरेचसे रूट कॉजेस मिळाले आणि तेव्हा जाणवलं की यार हा एरिया आपल्याला सगळ्यात मोठा अलार्मिंग एरिया आहे आणि इथे मात्र फॅटॅलिटी पण खूप जास्त प्रमाणात. म्हणजे कंपनीत आग लागली तर तुम्हाला आता इन्सिडेंट बघा तुम्ही, हार्डली एखाद दुसरं काहीतरी बर्न इंजुरी किंवा एखाद दुसरी फॅटॅलिटी होते. पण ते जर कम्युनिटीमध्ये आग लागली का ते सोसायटीमध्ये वगैरे तर शेकडो लोक जातात किंवा 10, 20, 50 लोकांची डेथ होते. सो हे प्रमाण खूप मोठं आहे आणि मग तिथे आम्ही सुरुवात केली की नाही आपण ह्या लेवलला ह्या एरियामध्ये काम केलं पाहिजे.
तर जेव्हा तुम्ही या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा अशा काही असे इन्सिडेंट घडले की ती तुम्ही कधीच विसरू शकत नाही आणि नंतर तुमचं पूर्ण जे बिझनेस पार्ट आहे किंवा क्षेत्र आहे हे या क्षेत्रात आपण फार मोठं काम करावं, असे काही पर्सनल इन्सिडेंट होते तुमच्या आयुष्यामध्ये? येस. पर्सनल म्हणण्यापेक्षा माझ्या डोळ्यासमोर झालेलं इन्सिडेंट मी सांगेल तुम्हाला, की मी जेव्हा सणसवाडी एरियामध्ये काम करत होतो तेव्हा तिथे एक नगर रोडवरचीच कंपनी, दुपारची जेवणाची वेळ होती, सगळे लोक जेवायला कॅन्टीनमध्ये गेले होते आणि अचानक कंपनीमध्ये धूर निघायला लागला. सो लोक कॅन्टीनमध्ये होते आणि बॅक साईडला धूर निघायला लागलं. सो जेव्हा आम्ही शेजारच्या कंपनीमध्ये होतो, जेव्हा त्याने आता सेफ्टी ऑफिसरने मला कॉल केला, तिथल्या सेफ्टी ऑफिसर, जेव्हा मी बघायला गेलो, पाहतोय तर पूर्ण काळाकुट्ट धूर आहे, आतमध्ये जायला चान्स नाही आहे. तो मालक जो होता तो स्वतः फॅक्टरीमध्ये तिथे होता आणि पाहता पाहता एक 7 ते 8 मिनिटांमध्ये अख्ख्या कंपनीच्या आतमध्ये आगीने पूर्ण डोंब तयार झाला. तो मालक त्या गेटवरती बसून तोंड झोडत होता, अक्षरशः तोंड झोडत होता आणि आम्ही कुणीच काही करू शकलो नाही. मग आम्ही फक्त फायर ब्रिगेडला फोन करणं, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही करता नाही आलं. फायर ब्रिगेडला फोन केला, एरवड्यावरून फायर ब्रिगेड पोहोचायला 45 मिनिटं लागले. सो 45 मिनिटामध्ये यू कांट बिलीव्ह, पत्रासुद्धा राहिला नव्हता आणि वरचं स्ट्रक्चरसुद्धा राहिलं नव्हतं, सगळं जळून खाली आलं. हा इन्सिडेंट जेव्हा मी बघितला आणि सरप्राईज होतं की त्या कंपनीमध्ये फायर सिस्टीम नव्हती, त्या कंपनीमध्ये एक्सटिंग्विशर्स पण तेवढे मेंटेन केलेले नव्हते. सेफ्टी ऑफिसरला विचारलं तर सेफ्टी ऑफिसर सांगायला लागला की सर मी सांगून थकलो आहे. आणि तिथे मला ते फर्स्ट टाईम क्लिक झालं की अरे ह्या एरियामध्ये आपल्याला ॲटलिस्ट ओनर जो आहे त्याला हे इम्पॉर्टन्स सांगणं गरजेचं आहे. कारण तिथे फॉर्च्युनेटली काय की लोकांना तेवढे फॅटॅलिटी किंवा मोठे मोठे इंजुरीज झाल्या नाहीत, परंतु मालकाचं मात्र पूर्ण कंपनी बंद झाली. कदाचित ती कंपनी आता एक्झिस्टन्स पण नाही आहे. सो हा एक इन्सिडेंट होता. दुसरा इन्सिडेंट आमच्या शेतीमध्ये, म्हणजे आम्ही जेव्हा शेती उन्हाळ्यात सुट्टीमध्ये वगैरे सुट्टीला जातो, आमच्या समोर एका घराला आग लागली तिथे आमच्या बाजूला आणि आम्ही तिथे जेव्हा विझवायला गेलो तर आतून ब्लास्ट झाले, कारण LPG सिलेंडर्स होते. आणि पाहता पाहता तिथला एक लहान मुलगा अगदी त्या LPG सिलेंडरचा ब्लास्ट झाला त्याप्रमाणे उडून पडला बाहेर. सो हा इन्सिडेंट एक आम्ही बघितला आहे. तुम्हाला काळेवाडीचा इन्सिडेंट सांगितला, आम्ही स्वतः तिथे पाणी मारत होतो. असे खूप इन्सिडेंट बघितले. कॅडबरी फॅक्टरी, कॅन्डल फॅक्टरी जी तळेगावची, प्लॅस्टिक फॅक्टरी जी होती रांजणगावची, म्हणजे सॅनिटायझर फॅक्टरी होती जी चाकणमधली. ह्या 4-5 इन्सिडेंट जे मागच्या 5 वर्षातले आहेत आम्ही जवळून बघितलेत. आम्ही स्कूल बसची फायर बघितली, आम्ही शिवनेरी बसची फायर बघितली आणि कुठेतरी हे जाणवायला लागलं की लोकांमध्ये अवेअरनेस गरजेचं आहे आणि आपल्याला ॲटलिस्ट मला स्वतःला वाचवता आलं पाहिजे आग लागलं. मी म्हणत नाही की तुम्ही 100 लोकांना वाचवू शकाल की नाही, पण ॲटलिस्ट मी जर काळजी घेतली आणि असं जर प्रत्येकाने ठरलं तर कदाचित हा इन्सिडेंट आपण प्रिव्हेंट करू शकतो, इंजुरीजला वाचू शकतो. मध्यंतरी कोंडव्यामध्ये पण एक घटना घडली की तिथेही घरात सिलेंडरचा लहान मुलगा एक्सपायर झाला, लहान मुलाचा फॅटॅलिटी झाली. आणि मी तर असं ऐकलंय की ती त्यानंतर ते जेव्हा PMC फायर डिपार्टमेंट तिथे आलं त्यांनी ऑब्झर्व केलं की तिथला एकाही फायरच्या पाईपामध्ये पाणी नाही आलं, एकही नाही. म्हणजे त्यांनी ते शोकॉज पण रिलीज केलं त्या सोसायटीला. त्याच्यानंतर भरपूर सोसायट्यांचा त्यांनी फीडबॅक घेतला. सगळीकडे तीच परिस्थिती आहे आणि आता मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी PMC मधल्या जवळजवळ 60-70% सोसायट्यांना शोकॉज नोटीस आले की तुमची फायर सिस्टीम तुम्ही ऑपरेशनल करून घ्या. तर सर मला अजून एक जसं विचारायचं आहे की पार्स ग्रुप ऑफ कंपनी हा जो ग्रुप आहे यामध्ये सोसायट्यांना आपण कशा प्रकारे ट्रेनिंग देऊ शकतो, कारण तो सर्वात मोठा पार्ट आहे. आपण यदा कदाचित घरचा पुरुष हा बाहेर जातो, कंपनीत जातो, पण महिलांना, मुलांना, ठीक आहे, असे इन्सिडेंट सुद्धा घडले तर त्यांना कशा प्रकारे आपण मदत करू शकतो, असं काही आपल्या याच्यात ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटचं एक विंग आहे का? राईट. सो आपण आहे ना ह्या सिस्टम्स सप्लाय करणं किंवा इन्स्टॉल करणं हा एक पार्ट बिझनेसचा आहे, तो सगळेच करतात. म्हणजे आता तुम्ही कॉम्प्युटर अनालिसिस जेव्हा आम्ही बघतो ना तर सगळे कॉन्ट्रॅक्टर्स किंवा सगळे कन्सल्टंट फायरचे हे इंडस्ट्री स्पेसिफिक आहेत आणि त्यांचा फोकस असतो की तिकडे बिझनेस चांगला मिळतो म्हणून त्या एरियामध्ये जास्त काम करणं. पण जेव्हा आम्ही सुरुवातीला सेम फोकस ठेवून काम करायला सुरुवात केली, नंतर असं लक्षात आलं की याच्यात आपलं पण देणं काहीतरी लागतं. म्हणजे इंडस्ट्री ठीक आहे, ती स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे, पण सोसायटी स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहेत का, किंवा सोसायटीच्या लोकांमध्ये तेवढी जागरूकता आहे का? तर उत्तर होतं नो. मग काय केलं पाहिजे? सो जेव्हा आम्ही आमच्या टीमचा रिव्ह्यू घेतला, टीमचं ब्रेनस्टॉर्मिंग केलं, त्यातून काय आयडियाज आम्ही जनरेट करायला सुरुवात केली. सो जानेवारीमध्ये, मागच्या आत्ता ह्या जानेवारीमध्ये आपण पहिला प्रयत्न केला की आपण सोसायटीसाठी आपण कॅम्पेनिंग सुरुवात करू. सो आम्ही एक तिथे इमर्जन्सी कॅम्पेनिंग किंवा फायर सेफ्टी कॅम्पेनिंग किंवा मेडिकल इमर्जन्सी असेल त्यामध्ये हे पण कव्हर केलं. सो 5-6 सोसायट्यामध्ये, अगदी मगरपट्ट्यातल्या 2-3 सोसायट्या किंवा आमच्या PCMC मधल्या काही सोसायट्या ह्या आम्ही जेव्हा कव्हर केल्या, तिथे खरं आम्हाला जे बेसिक नॉलेज हवं होतं, की जो कोर कन्सेप्ट हवा होता, तो आम्हाला सापडला. कारण सोसायटीमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर लोकांबरोबर इंटरॅक्शन केलं की त्यांना कितपर्यंत माहिती आहे फायरबद्दल. तो आमच्या ॲनालिसिसमध्ये, आमच्या त्या अभ्यासामध्ये असं जाणवलं की हार्डली 5% लोकांना माहिती आहे की आग म्हणजे काय, विझवायची कशी ती माहिती नाही, पण आग म्हणजे काय तेवढं माहिती. सो तिथे मग असा कन्सेप्ट आम्ही डिझाईन करायला सुरुवात की पहिला आपण अवेअरनेसवरती फोकस करूयात.
सो आम्ही मग कॅम्पेनिंग करताना बेसिक प्रिकॉशन्स काय घ्यायचे, आग लागू नये म्हणून. लागली तर ती इक्विपमेंट नसताना कशी विझवायची आणि इक्विपमेंट असताना इक्विपमेंट वापरून कशी विझवायची, हा फोकस आम्ही केला. आणि मग तिथे कधीतरी इक्विपमेंट यूज करायची वेळ आली, ठीक आहे, अवेअरनेसमध्ये आम्ही बेसिक सगळे गोष्टी सांगितल्या, आग काय असते, कशी लागते, राईट, का लागू नये म्हणून काय करायचं. पण इक्विपमेंट यूज करायची जेव्हा वेळ आली तेव्हा सोसायटीमध्ये इक्विपमेंट चालू नाही आहेत, म्हणजे फायर एक्सटिंग्विशर रिफिल केलेलं नाही आहेत, हायडन पोस्टला पाणी नाही आहे. मग तिथे तो परत आम्ही आलं की आम्ही ऑडिट करून देऊ तुम्हाला. सो आम्ही काय केलं, कॅम्पेनिंग ड्राईव्ह केले प्लस सेफ्टी ऑडिट आम्ही सोसायट्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट केले. आम्ही जो आतापर्यंत 51 सोसायट्या केल्या असतील जानेवारीपासून, सो आम्ही फ्री केले. आणि त्या ऑडिटचा रिपोर्ट एवढा इन्फॉर्मेटिव्ह आणि एवढा सिम्पल लँग्वेजमध्ये ठेवला आम्ही की जेणेकरून तो कोणाला जरी तुमच्या सोसायटीमध्ये शेअर केला तरी त्याला कळेल की आपल्या सोसायटीच्या फायरच्या कंप्लायन्सची लेवल काय, किंवा इथे आपल्या एरियामध्ये कुठे कुठे आग लागू शकते आणि काय करायचं. सो त्याच्यामध्ये फोकस हा होता की गॅप्स आयडेंटिफाय करणं इन टर्म्स ऑफ लिगल रेग्युलेशन जे आहे तुमचे फायरचे ते तुमच्याकडे कंप्लाय आहेत की नाही. दुसरा, जे तुम्ही कंप्लायन्स केलेला आहे तो सस्टेन झालेला आहे की नाही. आणि थर्ड, आग लागण्याची ठिकाणं कुठली कुठली तुमच्या सोसायटीमध्ये आणि तिथे ते लागू नये म्हणून तुम्ही काय कराल. आणि इन केस लागलीच तर मग त्या केसमध्ये प्रत्येकाचा रोल काय असेल, तुम्ही स्वतःला कसं वाचवायचं, तुमच्या फॅमिलीला कसं वाचवायचं, आणि इन केस ऑफ काही तुमच्याकडे जर इमर्जन्सी झाली, फॅटॅलिटी किंवा इंजुरी झाली तर त्या माणसाला तुम्हाला हँडल कसं करायचं. सो हे सगळे प्रकार आम्ही त्या केसमध्ये त्या ऑडिट्समधून नंतर कॅम्पेनिंगमधून सुरुवात केली. आणि हे करता करता आमच्या टीमने खूप छान कन्सेप्ट डिझाईन केला. आमचं एक डिजिटल मार्केटिंगचे जे आमचे मॅनेजर आर्यन, त्याने सेफ मिनिस्टर म्हणून कन्सेप्ट डिझाईन केला. सो आता 1-1.5 महिन्यापूर्वीच तो कन्सेप्ट आमचा स्क्रिप्ट लिहून झालं, सगळं झालं. आणि पहिला आम्ही आता तो जो आहे सेफ मिनिस्टरचा प्रोग्राम तळेगावमध्ये एका मोठ्या सोसायटीमध्ये करतोय. अगदी आदेश बांदेकर जे होम मिनिस्टर घ्यायचे त्याच धर्तीवर आधारित त्याच्यापेक्षा बेटर एंटरटेनमेंटच्या कसं टाकता येईल आम्हाला, आमचा हा थॉट प्रोसेस आहे. म्हणजे असं म्हणायला प्रयोग असेल, हां एक्झॅक्टली पहिलाच असेल, बट असं कोणी म्हणायला नको की तुम्ही आदेश बांदेकरला फॉलो करता. सो हा याच्यामध्ये कम्प्लिटली असेल की गेम्स असतील, काही क्वीज असतील, काही छोटे मोठे इन्सिडन्सेस आम्ही शेअर करणार, छोटे मोठे फायरचे इक्विपमेंट वापरून दाखवणार आम्ही. हे सगळे फन गेम्स असतील, त्यातून आम्ही लर्निंग्स. आणि हा पहिला प्रयत्न असेल, कदाचित आम्ही त्यातून बरंच काय शिकता येईल आम्हाला. आणि हा पुढे जाऊन आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये करायची संधी मिळाली तर डेफिनेटली आम्ही तो करणार आहे. ओके, हा फार सुंदर पॅटर्न आहे शिकवण्याचं की गोष्टीमय पद्धतीने आपण कशा प्रकारे शिकवतो. मग ती कितीही मोठा अवघड गोष्ट असेल, फायर अँड सेफ्टी सारखा, तर तुम्ही तो निर्णय घेतला की फन अँड लर्निंग माध्यमातून लोकांना कळेल, तो कायम लक्षात राहील. राईट. पण अजून एक असा पार्ट येतो की जेव्हा आपण आता पुण्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन वाढलेलं आहे, बरेचसे लोक जेव्हा फ्लॅटचं पोझिशन घेतात बिल्डर्सकडनं, ठीक आहे, त्यानंतर एका वर्षात साधारणतः एक कोर कमिटी बनते, ती सर्व हँडओव्हर घेत असते, ठीक आहे. पण अशा कुठल्या पर्टिक्युलरली फायर सिस्टीममध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या कमिटीने चेक करून घ्यायला पाहिजे, हा फार महत्त्वाचा पार्ट येतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी डिपार्टमेंट असतं, सेफ्टी ऑफिसर असतो, त्याला माहिती असतं काय डॉक्युमेंट बघायचे. तेच जर आपण आता पॅरलली सोसायटींचा विचार केला तर सोसायटीमध्ये एक बिल्डर कुठली तरी साईट लॉन्च करतो, तो त्याचा कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याला ते लॉक अँड की देऊन टाकतो, आणि एक कन्सल्टंट असतो, तो सगळं कंप्लायन्स करून देतो. सो ह्या केसमध्ये त्याचा रोल असतो की कंप्लायन्स करणे, सोसायटी बनवणे आणि हँडओव्हर करणे. बरोबर. सो त्या केसमध्ये जेव्हा सोसायटी हँडओव्हरची वेळ येते तेव्हा इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर काय करतात, स्वतःच्या फ्लॅटबद्दल विचार करतात. तो फ्लॅट घेणार, त्याच्या आतमध्ये इंटेरियर कसं केले, पेंटिंग कसं केले हे बघणार, आणि त्याची चावी त्याच्यामध्ये घेणार, हातामध्ये घेणार. जेव्हा सोसायटी फॉर्मेशन होतं, जेव्हा कमिटी फॉर्म होते, ते चेअरमन, सेक्रेटरी वगैरे सगळे असतात, त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो की जो प्लॅन सँक्शन झाला होता, गव्हर्नमेंट ज्या बिल्डिंगचा प्लॅन सँक्शन करून दिला त्याप्रमाणे बिल्डिंग बनली की नाही. समजा उदाहरण त्यात फायरचा कंप्लायन्स कसा असतो की जे NBC 2000 आपण जे म्हणतो पार्ट 4 मधला 2016चा, की एका बिल्डिंगमध्ये तुम्हाला 2 फायर स्टेअरकेस असायला पाहिजे. म्हणजे एक तुमची मेन रेग्युलर येण्या जाण्यासाठी आणि दुसरी फायरच्या केसमध्ये. सो जेव्हा सोसायटी तुम्ही हँडओव्हर घेताय, कदाचित त्या बिल्डरने प्लॅन सँक्शन करताना 2 स्टेअरकेस दाखवल्या, 2 लिफ्ट दाखवल्या, सगळं दाखवलंय, आणि बनवताना मात्र त्याने एक स्टेअरकेस बनवलीच नाही. सो हा सगळ्यात मोठा आहे, आणि ते इंडिव्हिज्युअल ओनर हा बघणार नाही, हा तुम्हाला कमिटीलाच बघावं लागेल. सो जर तुम्ही लिस्ट ऑफ कंप्लायन्सेस जर बघितले फायरच्या रिलेटेड जे सोसायटीने खरंच चेक करायला हवेत, सो त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक प्लॅन अप्रुव्हल प्रॉपर आहे की नाही, कम्प्लिशन घेतलं की नाही, कम्प्लिशनप्रमाणे तुमची फायर युनिसी तुमच्याकडे अवेलेबल आहे की नाही, फायर युनिसीमध्ये दिलेल्या गोष्टी तुमच्या सिस्टम ॲक्च्युली तिथे इन्स्टॉल झालेल्या आहेत की नाही, त्याच्यामध्ये तुमची फायर हायड्रंट सिस्टम असेल, स्प्रिंकलर असेल, अलार्म सिस्टम असेल, ह्या सगळ्या गोष्टी येतात. बरं, लावली असेल तर ती स्टँडर्डला कंप्लायज करते की नाही. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो, बाथरूममध्ये पाण्यासाठी वापरलेला पाईप आणि फायरसाठी वापरलेला पाईप, फायरच्या पाईपलाईनसाठी हा खूप मोठा फरक आहे. म्हणजे क्लास सीचा फायरचा पाईप हा तुम्हाला फायरसाठी वापरावा लागतो, आणि क्लास 1चा फायरचा पाईप तुम्हाला पाण्यासाठी वापरावा लागतो. थिकनेसमध्ये 3 टाईम फरक आहे. आणि जर त्या बिल्डरने समजा बाहेरून फक्त लाल कलरचा पाईप दिसतोय, तुम्हाला त्याची थिकनेस चेक नाही केली, बघितलं नाही, तर 2 वर्षामध्ये तो पाईप सडणार आहे, तो पाईप नंतर गंजणार आहे, त्याला होल्स पडणार आहेत. सो हे तुम्ही सोसायटी कमिटीने जर व्हेरीफाय नाही केलं, ते थिकनेस काय आहे, कुठलं स्पेसिफिकेशन आहे, पंप चालू आहेत की नाही, बंद आहेत, कॅपॅसिटी तुमची पंपांची त्याप्रमाणे आहे की नाही, युनिसीप्रमाणे, तर तुम्हाला कदाचित 2 वर्षानंतर बिल्डर बोलून पण देणार नाही,
तुम्ही हँडओव्हर करता घेताना का नाही विचारलं. सो या सगळ्या गोष्टी कमिटीने बघितल्या पाहिजे, त्याचं एक्नॉलेजमेंट घेतलं पाहिजे. जर तुम्हाला त्यातलं नॉलेज नसेल तर आमच्यासारखे काही लोक आहेत जे फायरचे मी एक्सपर्ट प्रश्नावर आहेत. येणार होतो की पार्स ग्रुप ऑफ कंपनी यामध्ये कशा प्रकारे रोल प्ले करते जर Right. समजा हँडओव्हर घ्यायचं असेल, कारण जवळपास जी 12 लोक असतात ती वेगवेगळ्या भागांमधून आली असतात. एकदा कदाचित ते सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज नसतील देखील, राईट नसतातच की प्रत्येक माणसाने त्या क्षेत्रात नॉलेज असायलाच पाहिजे. राईट पण जेव्हा सोसायटीत काही इन्सिडेंट होतात तेव्हा त्या कमिटीला जबाबदार धरलं जातं. पण एकदा कदाचित त्यांना जबाबदार धरण्याच्या ऐवजी हा एक कलेक्टिव्ह एफर्ट्स असायला पाहिजे. करेक्ट. जसं त्या 12 लोकांची जबाबदारी आहे तसं आपणही जर एखाद्या आपल्या सोसायटीत त्या क्षेत्रातला व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने पुढे येऊन तो पार्ट चेक करणं तेवढंच महत्वाचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे मी तर असं सांगेल की आम्ही सगळ्यांना इथे अपील करेल की आम्ही आता बऱ्याच सोसायट्यांमध्ये स्वतः गायडन्स देतोय की काय काय असायला हवं. पण समजा एखाद्या सोसायटीमध्ये आता नवीन हँडओव्हर होते आणि त्यांना त्यातलं नाही लक्षात येते की काय असायला हवं. सो दे कॅन अप्रोचेस. आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट या सगळ्या गोष्टी काय काय असायला हव्यात आणि बारकाईने चेक करून त्या बरोबर आहेत की नाही, स्टँडर्ड प्रमाणे आहेत की नाही, हे सुद्धा आम्ही इव्हॅल्युएशन करून त्यांना एक ड्यू डिलिजन्स रिपोर्ट जो आपण म्हणतो किंवा हँडओव्हर रिपोर्ट जो म्हणतो आपण, तो आपण त्यांना व्हेरीफाय करून देऊ शकतो. आणि आमच्याकडे तशी टीमही आहे. त्या केसमध्ये आपल्याला आमचं एक भाग्य असं असेल की त्या सोसायटीमध्ये ॲटलिस्ट सिस्टीम बसली ती प्रॉपर आहे, हेल्दी आहे, ऑपरेशनलमध्ये आहे आणि इन्सिडेंट होणार नाही, याच्यासाठी आम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं हे आम्हाला समाधान असेल. यामध्ये फार एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. जर आता फायर आणि आपण बोलतोय तर बऱ्याचशा सोसायट्या PNGची जी पाईपलाईन आहे पाण्याची गॅसची ती नाकारतात. ठीक आहे. याच्या मागे असं एक मिथ आहे की जर समजा आग लागली तर पूर्ण मग सोसायटी ला धोका पोहोचू शकतो. जर एकाच्या घरात जर समजा काही इन्सिडेंट घडला, ठीक आहे, तर ती पसरत जाऊन सर्व सोसायटी लागू शकतं. याबद्दल आहे ना मला थोडं जाणून घ्यायचं आहे. म्हणजे खूप छान आहे अगदी. मला वाटतं आपण फायरवरती बऱ्यापैकी बोललो आणि आता गॅसवरती पण आलोय. सो PNG पाईपलाईन किंवा LPG पाईपलाईन जी आपण म्हणतो, तुम्ही प्रत्येक घरामध्ये इंडिव्हिज्युअल LPG सिलेंडर ठेवला आणि एक पाईपलाईन केली तर दोघांचा धोका जर विचार केला तर पाईपलाईनचा धोका अर्ध्यापेक्षा खाली येतो. कारण काय, सिलेंडर जो असतो तो प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक घरामध्ये लावला जाईल आणि सिलेंडरचा ब्लास्ट होण्याचं प्रमाण आणि सिलेंडरपासून होणारे डॅमेजेस हे खूप जास्त हेवी आहेत कम्पेअर टू पाईपलाईनची. पाईपलाईनमध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी छोटासा होल पडेल, लिकेज होईल आणि तिथून फक्त आग बाहेर पडेल. पण सिलेंडरमध्ये मात्र तुमच्या सिलेंडर लागला तर तो फुटणार आहे आणि फुटल्यानंतर एक सिलेंडर LPGचा ब्लास्ट झाला तर तुमचं जवळजवळ 150-200 स्क्वेअर मीटरचा जर हॉल असेल किंवा किचन असेल तर चारही भिंती क्रॅक करू शकतो, कॉलमला क्रॅक जाऊ शकतात, तिथे असणारा माणूस उडून बाहेर पडू शकतो बिल्डिंगमधून, इथपर्यंत मोठं डॅमेज आहे. सो पाईपलाईन इज ऑलवेज बेटर. त्याच्या केसमध्ये तुम्हाला आणखी एक्स्ट्रा प्रिकॉशन घ्यायचे असतील, भीती वाटत असेल की लीक झालं काय होणार, सो तुम्ही लीक डिटेक्शन सिस्टम लावू शकता. कुठेही लीक झालं तर तुम्हाला लगेच कळणार आहे. तुम्ही खाली मेन रेग्युलेटर असतो, ऑटोमॅटिक IoT बेस पण ऑफ करू शकता किंवा मॅन्युअली तुम्ही ऑफ करू शकता. सो तो तुम्हाला पण LPG सिलेंडरचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येक घराघरामध्ये मग लीक डिटेक्शन लावावं लागेल. घराघरामध्ये तुम्हाला रेग्युलेटर जे आहे ते ऑटोमॅटिक करून घ्यावे लागतील. सो तो कॉस्टली अफेअर आहे आणि तो सेफ पण नाही. सो माझं रेकमेंडेशन हेच आहे, गव्हर्नमेंट पण तेच रेकमेंड करते की तुम्ही आता गो फॉर द PNG, गो फॉर द MNGL पाईपलाईन्स की ज्या रिस्कमध्ये कमी आहेत कम्पेअर टू द LPG सिलेंडर्स. म्हणजे माझ्या डोक्यात जी धारणा होती की जर समजा काही इन्सिडेंट घडला तर ती त्या पाईपलाईनमध्ये ऑलरेडी गॅस असतो, ठीक आहे, आणि तो गॅस नंतर माझ्या घरात या घरात पूर्ण बिल्डिंगला त्याचा विळखा असू शकतो. तर याच्याकरता अशा पाईपलाईनमध्ये काही ऑटोमॅटिक सिस्टीम असते का की जिथे आपण लॉक करू शकतो का? अगदी सुरुवातीलाच काहीतरी ती सिस्टीम मला जाणून घ्यायची होती. सो एक्झॅक्टली कुठलीही गॅस पाईपलाईन जेव्हा डिझाईन केली जाते ना, डिझाईनचे काही IS कोड्स असतात, स्टँडर्ड्स असतात, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच डिझाईन करावं लागते. म्हणजे ते डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं बसवली. ते जर प्रोफेशनल असेल, MNGL असेल किंवा तुमचे PNG जे टोरेंटचे गॅस असतात यांचे कॉन्ट्रॅक्टर सर्टिफाईड असतात आणि त्यांना कम्प्लिशन सर्टिफिकेट मॅन्डेटरी असतं, स्टँडर्ड फॉलो करतात ते. पण तुम्ही जर ठरवलं की मला एक 4 सिलेंडरची बँक बनवायची आणि मला कोणतरी फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर पकडला आणि त्याच्याकडनं पाईपलाईन करून गेली, सो तिथे तुम्हाला काहीच गॅरंटी शुअरिटी नसेल की तो पाईपलाईन स्टँडर्डप्रमाणे झाला आहे, सर्टिफाय केला आहे कोणीतरी नाही. सो इन केस तुम्हाला जर पाईपलाईन करायची असेल तर स्टँडर्ड कॉन्ट्रॅक्टरकडनं करा, एखाद्या स्टँडर्ड कंपनीची लाईन घ्या, हे पहिलं रेकमेंडेशन असेल. दुसरं रेकमेंडेशन असेल की जी लाईन तुम्ही बसवली प्रत्येक घराच्या बाहेर एक आहे ना मॅन्युअल तुला ऑल दिलेला असतो. इन केस इथे लिकेज व्हायला सुरुवात झाली तर तुम्ही बाहेरून त्याला बंद करू शकता. हा पहिला प्रिकॉशन्स. सेकंड, लीक डिटेक्शन हे मॅन्डेटरी आहे. सो तुम्हाला जिथे मेन लाईन जिथून वर आली तिथे तुम्हाला कंपल्सरी तिथे लीक डिटेक्शन असणार, कंपल्सरी तिथे ऑटोमॅटिक शट ऑफ फॉल असणार आहे. सो तुमच्याकडे लिकेज व्हायला सुरुवात झाली तुम्ही फक्त त्याला म्हणजे एकदा चेक केलं की अरे लिकेज होतोय, सो इमिडिएटली तुमचा शट ऑफ फॉल तुम्ही बंद करू शकता. काही कंपन्यांमध्ये आता ऑटोमॅटिक सिस्टम पण यायला लागलं. तुमच्याकडे रेग्युलेटर जो असतो त्याला सेन्सॉर असतो, सो रेग्युलेटरमधून होतं किंवा पाईपलाईनमध्ये होते, तुम्हाला तिथे अलार्म द्यायला सुरुवात करेल.
जसा अलार्म द्यायला सुरुवात करेल, तुम्ही जर ते वॉल जे म्हणतो आपण IoT बेस जर त्याला कंट्रोल दिला किंवा ऑटोमॅटिक वॉल्स केले, कुठल्याही फ्लॅटमध्ये लिकेज व्हायला लागलं तरी मेन वॉल तुमचा शट ऑफ होणार आहे इमिडिएट. तुम्हाला तिथं बंद करायची गरज नाही मॅन्युअली, तो ऑटोमॅटिक बंद होणार आहे. सो या सगळ्या सिस्टम अवेलेबल आहेत आता मार्केटमध्ये आणि ह्या सोसायट्यांनी ठरवलं पाहिजे की मला कुठल्या लेवलची सिस्टम बसवायची. तुम्ही प्रत्येक ठिकाणी कॉस्टचा विचार करत बसला तर कदाचित असं होईल की फक्त पाईपलाईन टाकली जाईल, मग ह्या सगळ्या सिस्टम नाही ना. सो कॉस्ट आणि सेफ्टी या दोन्ही पॅरलल चालणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सुरक्षा हवी असेल तर थोडीफार कॉस्ट बेअर करायला लागते, पण सुरक्षेसाठी केलेली कॉस्ट ही नेहमी सेव्हिंग्स असते. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की कधी त्याला कॉस्ट समजू नका. तर आता आपण जसं गॅस इथपर्यंत आलेलो आहेत, बरोबर, पण जेव्हा आपण बिल्डरकडनं पोझिशन घेतो तेव्हा बरेचदा असं होतं की बिल्डरने ज्या व्यक्तीकडनं हे काम करून घेतलेलं आहे तो व्यक्ती ॲज अ AMC पार्टनर न चूज करता आपण कॉस्ट सेव्हिंग करता दुसरे पर्याय ओपन करतो. ठीक आहे. तर ज्या व्यक्तीने एखाद्या लिफ्टचं मेंटेनन्स असेल किंवा फायरचं मेंटेनन्स असेल की ज्या व्यक्तीने ते प्रोव्हाइड केलं आहे त्याच व्यक्तीला त्याची AMC देण्यात यावी, याच्यामध्ये काय ॲडव्हान्टेज आहेत आणि काय डिसएडव्हान्टेज आहेत? थोडंसं याच्यामध्ये ना आपल्याकडे माहीत नाही, आपण प्रत्येक वेळी कॉस्टवरती जास्त जोर लावायचा प्रयत्न करतो सगळ्याच ठिकाणी. म्हणजे आपली ती सवय लहानपणापासून आईवडिलांनी शिकवलेलं असतं की सेव्हिंग्स करायला पाहिजेत, निगोशिएशन स्किल कुठेतरी आपल्याला बघून बघून आलेले असतात. मग भाजी घेताना पण निगोशिएशन करायचं, गाडी घेताना पण करायचं, कपडे घेताना पण करायचं. ही जी सवय लागते ना आपल्याला, ती सवय सेफ्टीमध्ये पण लागते. सो म्हणजे मी उदाहरण देईल की तुम्हाला जेव्हा एखादं सेफ्टीचं इक्विपमेंट घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही त्या सेफ्टी इक्विपमेंटची कॉस्ट सगळ्यात पहिली विचारता किती आहे. म्हणजे आम्हाला तो अनुभव येतो. घरामध्ये एक छोटा फायर एक्सटिंग्विशर लावायचा आहे, आम्ही जर रेकमेंड केला तर ती व्यक्ती पहिली विचारते त्याची कॉस्ट किती आहे. ती व्यक्ती कधी विचारत नाही की त्या कॅपॅसिटी किती आहे किंवा त्या सिलेंडरमुळे किती आग विझू शकते, किती एरिया कव्हर करू शकते. क्युरियासिटीज नाही आहे आणि तो माइंडसेट बिल्ड झालेला आहे. त्यामुळे कमर्शियल माइंडसेट असल्यामुळे होतं काय की प्रत्येक ठिकाणी कॉस्ट निगोशिएशन येते. आणि इथे जेव्हा कॉस्ट निगोशिएट करायची असते तेव्हा वेंडर जर तुम्ही समजा मॅन्युफॅक्चर आहे, तुम्ही जर समजा आता मर्सिडीज गाडी घेताय आणि मर्सिडीज घेतल्यानंतर तुम्ही जर म्हणताय मला मेंटेनन्स परवडत नाही आणि मी कुठल्या तरी गॅरेजला दुसऱ्या रिपेअर करायला देतो, तर तो म्हणजे जस्टिफायबल नाही आहे. सो तुम्ही एखादे लिफ्ट घेताय, हे मोठं हेवी इक्विपमेंट आहे ज्याच्यावरती बऱ्याच लोकांचा जीव अवलंबून आहे तुमचा. सो माझं रेकमेंडेशन असंच असतं की मॅन्युफॅक्चरर जो असतो त्याच्याकडनं AMC घेतलं ऑलवेज बेटर असते. कारण त्याच्याकडे स्पेअर्स ओरिजिनल क्वालिटीचे स्पेअर अवेलेबल असतात, त्याची टीम ट्रेंड असते. बाहेरचा कोणी एक कॉन्ट्रॅक्टर आला त्याच्याकडे स्पेअर्स कदाचित जर त्या कंपनीचे पेटंटेड असेल किंवा त्याचे रजिस्टर्ड ट्रेडमार्क असेल तर त्यांचे डुप्लिकेट स्पेअर किंवा ओरिजिनल स्पेअर त्यांच्या डीलर थ्रूच येणार तुम्हाला. तो कॉन्ट्रॅक्टर जर तो ऑथोराईज नसेल तर त्याला ते ओरिजिनल स्पेअर मिळणार पण नाहीत. मग तो काय करणार, कुठून तरी डुप्लिकेट आणून बसवणार. व्हेरीफाय कोण करणार? सो डुप्लिकेट स्पेअरमुळे तुमचे जर इक्विपमेंट खराब झाले तर त्याच्यातून मोठा धोका होऊ शकतो. ही सगळ्यात मोठी भीती. दुसरी, त्यांची जी टीम येते ती किती टेक्निकली एक्सपर्ट आहेत मला माहिती का? तुम्ही आजपर्यंत समजा लिफ्ट मेंटेनन्स करायला एक माणूस आला, तुम्ही त्याचं क्वालिफिकेशन विचारलं कधी, तो कोण आहे? आपण कधी विचारत नाही. बरं, ह्या केसमध्ये होतं काय, जर इलेक्ट्रिकल काही रिपेअर मेंटेनन्स करत असेल तर त्याला इलेक्ट्रिकलचं बॅकग्राऊंडच नसेल तर तो काहीतरी चुकीच्या वायरी काहीतरी इकडे तिकडे करणार, त्या केसमध्ये आणखी मोठा धोका होऊ शकतो. सो हे जे माल फंक्शनिंग होणं किंवा इक्विपमेंट फेल होणं हे रॉंग मेंटेनन्समुळे पण होऊ शकतं, अनट्रेन माणसांमुळे पण होऊ शकतं, अनट्रेन टेक्निशियनमुळे पण होऊ शकतं. बरं, त्याच्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टरचं सस्टेनेबिलिटी काय, समजा त्याच्याकडनं चुकी झाली आणि एखादा ॲक्सिडेंट झाला, ती कंपनी छोटीशी आहे, तो कॉन्ट्रॅक्टर म्हणेल माझ्या स्कोपमध्ये नव्हतं, मी तुम्हाला करून देतो, तुम्ही कुणीतरी सांगितलं म्हणून, बरोबर, आणि त्याने हात वर केला, कदाचित तो त्याची कंपनी पण बंद करून टाकेल. सो हू इज रिस्पॉन्सिबल जर तिथे फॅटॅलिटी झाली, एखादा ॲक्सिडेंट झाला, त्या कॉन्ट्रॅक्टला तुम्ही डेफिनेटली काही बोलू शकत. ते जर मॅन्युफॅक्चरर असेल तर ही इज कम्प्लिटली लायबल फॉर हिज इक्विपमेंट. जर त्याला AMC पण दिली असेल तर तुम्ही तो जो क्लेम आहे किंवा ती जी तुमची कोर्टात गेलेली लिगल केस आहे तुम्ही आणखी स्ट्रॉंग करू शकता. सो इथे तुम्ही रिस्क घेऊ नये असं मला वाटतं की तुम्ही मॅन्युफॅक्चरर थ्रूच मेंटेनन्स करायला. आता आपण इंडस्ट्री बघितली, सोसायट्यांपर्यंत आलेलो आहे, ठीक आहे. एक दुसरे पार्ट येतो तो म्हणजे बार आणि रेस्टॉरंट आणि कमर्शियल प्रॉपर्टीज, राईट. डायनिंग एरिया, पुण्यात प्रचंड रेस्टॉरंट आहे. तर यांच्याकरता काय नॉर्म्स आहेत आणि ॲज अ कस्टमर, ॲज अ एक फॅमिली मेंबर, मी अशी कुठली धारणा या पॉडकास्टमधून घ्यायला पाहिजे, असं काय मेसेज असू शकतो? आणि मला वाटतं खूप छान एरिया तुम्ही कव्हर करताय. हॉटेल इंडस्ट्री डेफिनेटली वाढत चालली, लोकांचा कल बाहेर जेवणाचा वाढत चालला आहे. त्याच्या मागची कारणं बरीच आहेत. म्हणजे तुम्ही जर आता पुण्यातलं उदाहरण घेतलं तर मला असं वाटतं की 40-50% फॅमिली ज्या आहेत त्या दोन्ही हजबंड वाईफ नोकरी करणार आहेत. आणि नोकरीमध्ये तुम्हाला माहिती कधी वेळ उशीर होतो, कधी काम जास्त असतं, त्यामुळे लेट येणं हे फार साहजिकच आहे. सो बऱ्याच वेळा समजा मला रात्री 8-8:30 वाजले यायला घरी किंवा त्यांच्या मिसेसला उशीर झाला तर ह्या केसमध्ये त्यानंतर जेवण बनवलं जात नाही. हॉटेलिंग जास्त वाढत चाललं ह्या कारणामुळे की दोघे नोकरी करतात. पण तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जाता, आजपर्यंत मला असा एकही माणूस भेटला नाही किंवा असा आमचा अनुभव नाही एक पण याच्यामध्ये की तो हॉटेलमध्ये गेला आणि त्याला विचारलं तुझ्याकडे फायर सिस्टीम आहे का.
किंवा तुझ्याकडे फायर एक्सटिंग्विशर आहे, असा एकही माणूस तुम्हाला बघायला मिळेल किंवा आमच्या नजरेमध्ये तरी नाही आता. तर हे का? कारण तो माइंडसेटच नाही. मी मगापासून तुम्हाला ते सांगतो की सेफ्टी माइंडसेट आपल्याला फोर्सफुली बिल्ड करायला लागेल आपल्यामध्ये, की मी जे काय करतोय, जिथे कुठे मी जाणार आहे तिथे सेफ्टी माझी महत्त्वाची, माझ्या परिवाराची महत्त्वाची आणि माझ्या देशाची पण महत्त्वाची. सो मी तिथे जर आतमध्ये जाणार असेल हॉटेलमध्ये, मी त्याचं इंटिरियर बघतो, मी त्याच्या जेवणाच्या त्याचे कॅटलॉग्स बघतो, त्याचे टेबल्स बघतो, चेअर बघतो, ॲम्बियन्स बघतो, पण मला कुठे जाणवत नाही की तिथे फायर सिस्टम हेल्दी आहे की नाही. किंवा जरी असेल, आपण बघतो काहीतरी रेड पाईप टाकला आहे, काहीतरी रेड केबल टाकली, काहीतरी गोल असं डिटेक्टर दिसतोय, तो चालू आहे की बंद हे पण बघत नाही आपण. सो इथे सुरुवात होते की आपली स्वतःची अवेअरनेस. हॉटेलला विचार केला तर हॉटेलला 100% तिथे कंप्लायन्स मॅन्डेटरी आहेत फायरच्या रेग्युलेशनप्रमाणे, की त्यांना डिटेक्शन अलार्म सिस्टीम पाहिजे, त्यांना स्प्रिंकलर्स पाहिजे, त्यांना हायड्रंट पाहिजे. सो ह्या केसमध्ये कंप्लायन्स त्यांनी दाखवण्यापुरते केलेत की खरंच तिथे लाईव्ह ते ऑपरेशनलमध्ये आहेत हे पण व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. आणि इथे कुठेतरी एन्फोर्समेंट जो लॉ आहे आपला, रेग्युलेशन जे आहेत ते तेवढ्या एन्फोर्समेंटमध्ये सिरियसली आपण गेलेलो नाही आतापर्यंत. का गेलो नाही त्याची कारणं अनेक असतील, परंतु हॉटेलमध्ये जाऊन फायर डिपार्टमेंटने कोणीतरी ऑडिट केलंय आणि त्याला शोकॉज दिली, असा कदाचित एखादा दुसरा इन्सिडेंट बघायला मिळत असेल, तो आत्तापर्यंत आमच्या नजरेस तरी आलेला नाही. आणि तिथे खरी आत्ता आपल्याकडे काम करण्याची गरज आहे. इंडिव्हिज्युअल लेवलला मला चेक करायला पाहिजे की फायर कंप्लायन्स त्यांनी फॉलो केलेत की नाही किंवा आहेत की नाही तिथे. हॉटेल लेवलला विचार केला तर ज्या सिस्टीम बसवल्यात त्या ऑपरेशनमध्ये आहेत की नाही. लिगल एन्फोर्समेंट बघितली गव्हर्नमेंट साईडला तर गव्हर्नमेंटने ॲटलीस्ट वर्षातून एकदा हॉटेलचे ऑडिट्स मॅन्डेटरी करायला पाहिजेत मला वाटतं. कारण आपण बरेचदा असं म्हणतो की जसं तुम्ही म्हटलं की फायर NOC जे मिळायचं तर 2 जिने हवे, ठीक आहे. हे फार कमी आढळतं शक्यतो. म्हणजे आपण आता असं आहे की इन्स्टावरती एखादं हॉटेल होतं, त्यामध्ये सर्वच गोष्टी, त्यांचं फूड विकलं जातं, ॲम्बियन्स विकलं जातं, ठीक आहे. पण मला असं वाटतं की या पॉडकास्ट नंतर जे फूड ब्लॉगर्स आहेत त्यांनी सेफ्टी देखील विकावी. कारण सेफ्टी आतापर्यंत तरी कोणी बोलत नाही की किती महत्वाची आहे. आपण जेव्हा कुटुंबाला घेऊन बाहेर पडतो तर आपली सेफ्टी अगदी लिफ्ट मसणं तर त्या डेस्टिनेशन पोहोचेपर्यंत फार महत्वाची असते, ठीक आहे. आता अगदीच मागच्या आठवड्यात लिफ्टमधला पण एक 24 वाडीमध्ये फार दुर्दैवी इन्सिडेंट घडला, तो अगदी दसऱ्या दिवशी. तर का घडला त्याची कारणं भरपूर असू शकतात, ठीक आहे. पण लिफ्ट हा असा पार्ट आहे की तो आपण नेहमी मेंटेन करायला पाहिजे असं मला एकंदरीत वाटतं. आता आपण विचार करूया लहान मुलांना फायर आणि सेफ्टी. कारण कधी कधी असं होतं ना की काही गोष्टी काही वयात जर तुम्ही नेहमी सांगत गेलात, ठीक आहे, तर जेव्हा आपण तो व्यक्ती जसं मोठा होत जातो त्या नेहमी त्याच्या डोक्यात असतात. लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही समजावून सांगा, ती नेहमी तो कायम लक्षात ठेवतो, राईट. तर शाळेसंदर्भात जेव्हा मुलं जातात किंवा स्कूल बस या संदर्भात फायरचे नियम काय सांगतात? म्हणजे आता पूर्वी जर तुम्ही 2-3 वर्षापूर्वीचे इन्सिडेंटेस बघितले आणि त्याच्या रिलेटेड कंप्लायन्सेस बघितले, सो तोपर्यंत मॅन्डेटरी असं काही नव्हतं. म्हणजे स्कूल बसला वगैरे, हां स्कूल मोठी असेल ॲज पर NBC जे काही फायर सिस्टम रेकमेंड असेल त्या सिस्टम ते बसवायचे. म्हणजे अलाराम असायचा, एखादं कुठेतरी पॅनल लावलेला असायचा, हायड्रंट काही स्कूलमध्ये असायचं, काही मध्ये नसायचं, अजूनही स्प्रिंकलर्स बऱ्याच स्कूलमध्ये नाही आहे. सो तो एक पार्ट होता की दाखवण्यासाठी सगळे कंप्लायन्स NOC घ्यायला आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट घ्यायला ते केलेले असायचे. कन्सिडरिंग द मुलांच्या सेफ्टीबद्दल जर बोलायचा विचार केला आपण तर ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. आता तुम्ही कलकत्त्यामध्ये झालेले जर स्कूल फायरचा इन्सिडेंट जर बघितला तर डोळ्यामधून पाणी निघतं. हे बेसिक अवेअरनेस किती महत्त्वाचा असतो. तो इन्सिडेंटमध्ये वरच्या 4 माळ्याची बिल्डिंग होती, दुसऱ्या माळ्यावरती आग लागली, राईट. त्या लेडीजने 3ऱ्या माळ्यावरती सगळ्या मुलांना लॉक केलं एका रूममध्ये, बाहेरून लॉक लावलं का ती मुलं खाली येतील आणि दुसऱ्या माळ्यावरती आग लागली, तिकडे त्यांना काहीतरी परिस्थिती भीषण होती. तिला समजलं नाही, बिचारीची चूक नाही आहे, परंतु त्यांनी लॉक केलं बाहेरून. पाहता पाहता आग मोठी झाली, अख्खीच्या अख्खी मुलं 150-200 मुलं आतमध्येच राहिली. म्हणजे बाहेर पण येता नाही आलं. बरं, फायर ब्रिगेडला आल्यानंतर पण बाहेर काढता नाही आलं त्यांना, कारण बाहेरून लॉक लावले, सगळी आगमध्ये सगळी बिल्डिंग गेली. सो इथे अवेअरनेसचा फार मोठा पार्ट आहे की आपण लॉक लावलं पाहिजे का, त्यांना आतमध्ये रूममध्ये बंद केलं पाहिजे का, काय केलं पाहिजे. सिस्टम, फायर सिस्टम जर त्या स्कूलमध्ये असते तर कदाचित हायड्रंटने पाणी मारून तुम्हाला आग कंट्रोलमध्ये ठेवता आली असते, जोपर्यंत फायर ब्रिगेड येत नाही तोपर्यंत जिन्यावरची आग कंट्रोल करून सगळ्यांना जिन्यामधून खाली घेता आलं असतं. तर सर, जेव्हा आपण लहान मुलांच्या सेफ्टीबद्दल बोलतो तर तुमच्या ह्या कालखंडात अशा काही घटना किंवा अशा काही केस स्टडी माहिती आहेत तुम्हाला की त्या फार महत्त्वाच्या असायला पाहिजे, पर्टिक्युलरली लहान मुलांच्या शाळेतली घटना किंवा जिथे जे जातात त्या प्रकारे, असं काही आहे? हे डेफिनेटली, कारण आपण आता शाळांचं प्रमाण बघतो ते वाढत चाललंय. एका शाळेमध्ये आता तुम्ही जर काउंट घेतला 2-2, 3-3 हजार, 4-4 मुलं आहेत आणि त्या शाळेच्या 15-15, 20, 50-50 बस एका वेळेस चालतात. बरोबर. सो असे बरेचसे इन्सिडेंट्स आम्ही बघितलेत की जिथे बसला फायर झाली स्कूलच्या, जिथे स्कूलमध्ये आग लागली आणि त्या विझवण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे सुरुवातीच्या काही 5 मिनिटामध्ये किंवा 10 मिनिटामध्ये,
ते झालेले नाहीत आणि त्याची कारणं पण बरीच आहेत. कारण स्कूलमध्ये फायर सेफ्टी अवेअरनेस एक मॉकड्रिल पुरताच मर्यादित झाला आहे आता. म्हणजे त्यांना मॅन्डेटरी केलं आहे गव्हर्नमेंटने की वर्षातून एकदा तुम्ही मॉकड्रिल घ्या. तर ते कोणाला तरी बोलवणार आणि मॉकड्रिल घेणं म्हणजे काय की सिलेंडर कसे वापरायचे इथपर्यंतच मॉकड्रिल होतं. त्याच्या पुढे जाऊन कुठल्या स्टेप्स होत नाहीत. सो आता 2-3 इन्सिडेंट आम्ही बघितले. हैदराबादला स्कूल बसला फायर झाली होती. छोटीशी आग लागली होती खालून. त्या ड्रायव्हरने अगदी छोटासा फायर एक्सटिंग्विशर घेऊन मारला जर असता तर तो आग विझली असती. पण तो करू शकला नाही. पाहता पाहता अख्ख्या बसमध्ये आग लागली आणि 4 मुलांना त्याचा जीव म्हणजे गमवावा लागला. आता हे जर तिथे अवेअरनेस स्कूल लेवलला जर ड्रायव्हरला सेफ्टी ट्रेनिंग दिलं असतं, फायर एक्सटिंग्विशर कसं वापरायचं, काय करायचं, कुठल्या अगदी प्रकारची बरोबर. आग आहे, तर ते टाळू शकले असते. म्हणजे कलकत्ताच्या स्कूलची फायर जर बघितली, 4 माळ्याची बिल्डिंग आणि दुसऱ्या माळ्यावर आग लागली. त्या टीचरने लिटरली वरच्या माळ्यावरती सगळ्या मुलांना आतमध्ये रूममध्ये लॉक करून घेतलं. सो तिथे जर समजा तिला अवेअरनेस असता की लॉक करण्यापेक्षा मी आग जिथे लागली तिथे पहिले कंट्रोल करायचा प्रयत्न करते, जिना फ्री करते आणि जिन्यामधून सगळ्यांना बाहेर काढते. हे माइंडसेट जर असता की अरे आग मोठी झाल्यावर मुलांना खाली कसं घेणार, हा प्रश्न जर पडला असता किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड जर वापरला असता तर कदाचित त्या शिक्षकीने ही चुकी नसती केली. तिची चुकी नाही आहे ती, तिचा अवेअरनेस लेवल किंवा माइंडसेट त्या लेवलला ट्रेन झालेलं नाही आहे. सो तिथेही त्या सगळ्या मुलांना जीव गमवावा लागला. 150-200 मुलं असतील. हा मोठा इन्सिडेंट आहे खूप. आणि याच्यातून आपण काही शिकलो का, तर आपण डेफिनेटली शिकलो. गव्हर्नमेंटने काही रूल्स रेग्युलेशन इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला का, डेफिनेटली केला आहे. पण आपण जे म्हणतो ना की प्रत्येक वेळी कमर्शियल्स आणि टेक्निकल्स याच्यामध्ये जे काही आपण मार खातो आहे, स्कूलला मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधायला पैसे असतात, मोठं मोठं गार्डन बनवायला पैसे असतात. म्हणजे जेव्हा फायर सिस्टीम बसवायचं जेव्हा प्रपोजल येतं तेव्हा स्कूल सगळ्यात पहिले कॉस्ट कटिंग करतं. म्हणजे आमच्याकडे आता 3-4 स्कूलच्या अशा इन्क्वायरी आहेत की आम्हाला एवढ्यातच फायर सिस्टीम बस, आमच्याकडे पैसेच नाही आहेत, असा प्रकार आहे. आणि तिथे मग काय होतं की कॉम्प्रोमाइज केलं जातं फायर सिस्टीममध्ये. बऱ्याच स्कूलमध्ये आम्ही जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा सिलेंडर्स लावलेले असतात, कुठेतरी 2-4 रूम मिळून एखादा, अख्खी मोठ्या लॉबीमध्ये 2 सिलेंडर 1 सिलेंडर असतो. कुठेतरी फायरचे फक्त पाईप असतात, त्यातून पाणी येत नाही. पंपची कॅपॅसिटी जिथे तुमचा 5 HP किंवा 10 HPचा पंप आहे तिथे 2 HPचा पंप लावलेला असतो. स्प्रिंकलर बऱ्याच स्कूलमध्ये नाही, 99% स्कूलमध्ये स्प्रिंकलर नाही आहेत. अलाराम सिस्टीम बसवलेली असते, तिला काहीतरी फॉल्ट आलेला असतो, तो चालू नसतो. अलाराम चालू नाही, मॅन्युअल अलाराम पण नसतो. एखाद्या रूममध्ये आग लागली तर सगळ्यांना सांगणार कसं तुम्ही, आणि मग गोंधळ होतो, आरडाओरडा होतो सगळा. तोपर्यंत आग मोठी होते, धूर निघतो, धुरामध्ये मुलांना सफोकेशन होतं. आणि हे सगळे इन्सिडेंट आता आपल्या मागच्या जर 6 महिन्याचा कालखंड तुम्ही बघितला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. सो स्कूलमध्ये फायर सिस्टीम डेफिनेटली असायला हवी, इम्प्लिमेंट असायला हवं, प्रॉपर तिचा मेंटेनन्स असायला हवा आणि गव्हर्नमेंटने कुठेतरी याच्याकडे सिरियसली बघायला पाहिजे. आता बसमध्ये सप्रेशन सिस्टीम आणि डिटेक्शन सिस्टीम मॅन्डेटरी केली गव्हर्नमेंटने. महिंद्राने त्याला सपोर्ट पण केला. महिंद्राच्या CSRच्या अंडर काही त्यांनी ड्राईव्स पण केले. बऱ्याच स्कूल बसला ते इम्प्लिमेंट झाले. पण आम्ही आता परवा एका बसमध्ये जस्ट व्हिजिट केला. सिस्टम बसली, सगळं झालं आहे, पण लाईव्ह नाही आहे. त्याचा पॅनलच चालू नाही. त्याचा जो सिलेंडर आहे ज्याच्यातून तो गॅस बाहेर जाणार आहे त्याचं कनेक्शनच केलेलं नाही. सो हे अवेअरनेस त्या ड्रायव्हरला, त्या स्कूलला असायला हवं. तुम्हाला कंपल्सरी केलं, फक्त बसवलं आणि ते सर्टिफिकेट घेतलं आणि फायर डिपार्टमेंटला सबमिट केलं म्हणजे तुम्ही सेफ झालात का, तर नाही. तुम्हाला रोज हा प्रश्न पडला पाहिजे. मी स्कूलमध्ये मुलांना पाठवते ना, तर मुलांना तुम्ही चेक करता, तो मुलगा चढतो बरोबर, उतरतो बरोबर, तो रस्ता बरोबर क्रॉस करतो. बसमध्ये गेल्यानंतर तिथली सिस्टीम बरोबर आहे की नाही हे चेक करणं तुमचं काम, आणि हे तुम्ही केलं पाहिजे. इट्स युअर ड्युटी. पॅरेंटला माहिती नसतं ना, पॅरेंट तो घरी असणार आहे, ही जबाबदारी कोणाची, तुमची आहे. आणि ॲट द एंड तिथे मला हे म्हणायचं नाही जबाबदार कोण आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की त्या मुलांचा जीव महत्त्वाचा आहे, ते भविष्य आहे भारताचं. तर त्या मुलांच्या सेफ्टीबद्दल डेफिनेटली आपल्याला त्याच्यावरती सिरियसली खूप डीप लेवलला काम केलं पाहिजे. स्कूलने त्या लेवलला त्याचा अवेअरनेस दाखवला पाहिजे, गव्हर्नमेंटने एन्फोर्समेंट केला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांना संधी मिळाली तर आम्ही नक्की त्याच्यावरती अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न करणार. नाही, हा फार सुंदरच असा इनिशिएटिव्ह आहे. तर जेव्हा आता आपण म्हणतो की आपण इंडस्ट्री, सोसायटी, शाळा, नंतर कॉर्पोरेट हाऊसेस हा पूर्ण पार्ट घेतला, अजून एक सोसायटी फार मोठा पार्ट येतो, तो म्हणजे हॉस्पिटल्स, राईट. ह्या संदर्भामध्ये तुम्ही कशा प्रकारे जी यंत्रणा आहे हॉस्पिटलची, यांना कशा प्रकारे मार्गदर्शन कराल? हा तर सगळ्यात क्रिटिकल पार्ट आहे. मला असं वाटतं की आपण कदाचित स्कूल झालं किंवा आपले सोसायटी झालं, इथे आपण लोकांना समूह वाचू शकतो. म्हणजे त्यांना माहिती असतं की आता आग लागली तर बाहेर पडायचं आहे. हॉस्पिटलमध्ये तुमच्याकडे पेशंट असतात जे तुमच्या ICUमध्ये असतात, ज्यांची अनकॉन्शियस असतात, ज्यांना इंजुरी झालेली असते, फ्रॅक्चर झालेलं असतं. ह्या केसमध्ये जर तिथे काही इन्सिडेंट झाला, आग लागली, इमर्जन्सी आली, तर तिथलं जे मॅनेजमेंट आहे ना, मी तुम्हाला आज लिहून देतो, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन या आजूबाजूच्या, फायर सिस्टीम चालू आहे की बंद फक्त चेक करा आणि तिथं कोणाला तरी विचारा की तुमच्याकडे फायर सिस्टीम चालू आहे की बंद आहे. प्रत्येक माणूस इथला जो काम करणार तो फक्त पेशंटची काळजी कशी घ्यायची इथपर्यंत फुल ट्रेन झालेला आहे. पण आग लागली तर त्याची काळजी कशी घ्यायची काही नॉलेज नाही.
कधीतरी एखादा कॉन्ट्रॅक्टर येतो, तो एक्सटिंग्विशर चेक करतो, त्याचं सर्टिफिकेट देतो, ते कुठल्या तरी एखाद्या ॲडमिन मॅनेजरच्या फाईलला लागलेलं असतं आणि स्टिकर कुठेतरी डिस्प्ले केलं असतं, इथपर्यंतच आहे. त्या नर्सला हे माहिती नाही की माझ्या ICU वॉर्डमध्ये जो फायरचा एक्सटिंग्विशर ठेवला आहे तो कसा वापरायचा, तिथे जी हायड्रंट सिस्टीम बसली त्याचं पाणी कसं येतं, तिथं जो अलार्म बसला आहे तो कुठल्या टाईपचा आहे, स्मोक डिटेक्टर बसला तो कुठल्या काहीच माहीत नाही. आणि हा सगळ्यात सिरियस कन्सर्न आहे, कारण आग लागल्यानंतर मोठा हादसा होणार आहे. आणि तुम्ही जर गुगलवर जरी केलं तर हॉस्पिटलमध्ये झालेल्या फायरच्या केसेसमध्ये सगळ्यात जास्त फॅटॅलिटी होतात. त्याचं कारण हेच आहे. आणि तिथे असणारे लोक पहिला जीव स्वतःचा वाचवणार आहे. कारण कुठेही जर इन्सिडेंट झाला तर पहिला मुद्दा डोक्यात येतो की मला कसं वाचवू मी. आणि तुम्ही फायर फायटिंग टीम आहे का हॉस्पिटलमध्ये, तुम्ही जस्ट विचारा. फायर फायटिंग सर्टिफाईड लोकच नाही आहेत की ज्यांना तुम्ही फुल ट्रेन करून ठेवलं आहे अशी. आणि हा सगळ्यात मोठा गॅप आहे. म्हणजे मला वाटतं की हॉस्पिटल मॅनेजमेंटने याच्यावरती विचार करायला हवा. माणसांचा जीव तुम्ही वाचवताय, तुम्ही चांगलं काम करताय, त्यांना आजारातून बरं करताय, त्यांना ॲक्सिडेंटमधून इंजुरी जातात त्याच्यातून बरं करताय, पण आगीमध्ये होणारी हादसा किंवा त्यातून होणारं नुकसान हे वाचवणे तितकंच महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी. म्हणून डॉक्टरच्या लेवलला मॅनेजमेंट जे असेल त्यांनी याच्याकडे सिरियसली बघायला पाहिजे. तर जसं आपण आता फायरबद्दल बोललो आहे, तर अजून एक असा फार महत्त्वाचा मुद्दा माझ्यासमोर राहिला की जी 24 जी घटना घडली, तर लिफ्ट या संदर्भामध्ये अशा कुठली महत्त्वाची कंप्लायन्स आहे ते अगदी सोसायटीच्या कमिटीने बघायलाच हवे, त्यामध्ये कुठलीही म्हणजे कॉम्प्रोमाइज करायला नको, अशी कुठली महत्त्वाची कंप्लायन्स आहेत? मला वाटतं हा ज्वलंत आता सध्याचा मुद्दा आहे की बऱ्याच ठिकाणी लिफ्टचे इन्सिडेंट्स आता वाढलेत आहेत आणि वाढलेत. का वाढले, कशामुळे वाढले कोणी सांगू शकत नाही, पण वाढलेत. आता हा मुद्दा फक्त सोसायटी पुरता आहे की नाही, मी असं म्हणेन की जिथे जिथे लिफ्ट आहे तिथे हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. आता आम्ही येता जस्ट लिफ्टमध्ये याच्या अगोदर आम्ही दोघं चर्चा करत होतो की अरे इन्सिडेंट लिफ्टचं झालं, असं झालं. तर त्याने विचारलं, माझ्या एम्प्लॉईने विचारलं आर्यनने मला की मी पण सोसायटीत राहतो, माझ्या सोसायटी पण लिफ्ट आहे, आणि जेव्हा हे लिफ्टचे इन्सिडेंट व्हायला लागले तेव्हापासून मला काळजी वाटायला लागली की मी आता लिफ्टमध्ये जाऊ की नको. सो तेव्हा आमची चर्चा झाली की नक्की मग लिफ्टमध्ये जाताना आपण काय केलं पाहिजे. ॲज अ कॉमन माणूस मी काय बघितलं पाहिजे, ॲज अ सोसायटी मॅनेजर त्याने काय बघितलं पाहिजे, किंवा एखादा हॉस्पिटल असेल तिथे लिफ्ट असेल. सो 2 महत्त्वाचे मुद्दे इथे येतात की जेव्हा लिफ्ट बसवली जाते, जेव्हा एखादा बिल्डर किंवा एखादा प्रोमोटर जो असतो किंवा एखादा कंपनी जी असते जी लिफ्ट बसवते, तर ती लिफ्ट पहिली तर सर्टिफाईड कंपनीकडनं घ्या. लोकल प्लेअर भरपूर आहेत, परंतु चांगल्या एखाद्या कंपनीकडनं घ्या ज्याची पूर्ण IS कोड फॉलो केलेले असतील, स्टँडर्ड फॉलो केलेलं असेल, डिझाईन सर्टिफाईड असेल, आणि मग ती लिफ्ट बनलेली असेल. त्यात सगळे सेफ्टीचे पॅरामीटर कन्सिडर केलेले असतील. कॉमन प्लेअरकडे जर तुम्ही गेलात तर कदाचित हे सर्टिफिकेशन तुम्हाला कोणी दाखवणार नाही. सो लिफ्ट सिलेक्ट करताना पहिला मुद्दा आहे की सर्टिफाईड लिफ्ट घ्या एखाद्या चांगल्या कॉन्ट्रॅक्टरनं. जेव्हा तुम्ही बसवता तेव्हा बसवताना गव्हर्नमेंटचा कंप्लायन्स हा मॅन्डेटरी तुम्हाला वेट्स अँड मेजरच्या ॲक्टच्या अंडर तुम्हाला ते उद्वाहक म्हणजे म्हणतो आपण, त्याचा परवाना घ्यावा लागतो गव्हर्नमेंटकडनं. सो ते परवाना घ्या, त्याप्रमाणे ती बसवा. एकदा ती बसवली की तुम्ही जेव्हा सोसायटीला हँडओव्हर करणार किंवा जेव्हा वापरात घ्याल, रेग्युलर जेव्हा वर्किंग चालू होतं तेव्हा वेअर अँड टेअर होत राहतात. जसं तुम्ही मागाशी मुद्दा मांडला की मॅन्युफॅक्चररकडनं सर्व्हिस घ्यायची की बाहेरकडनं घ्यायची. सो इथे हा सोसायटी लेवलला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. डिसिजन मेकिंग जो मुद्दा असतो कमिटीसाठी तो महत्त्वाचा असतो की मॅन्युफॅक्चरची कॉस्ट कदाचित 10-20% जास्त असेल, पण त्याच्याकडनंच प्रिफरेबल मेंटेनन्स केला पाहिजे. तुम्ही एखाद्या लोकल व्हेंडरकडनं केला, ज्या रिस्क मागाशी मी सांगितल्या त्या 100% तिथे असणार आहे. सो दुसरा मुद्दा की रेग्युलर सोसायटी जी कमिटी असेल त्यांनी मॅन्युफॅक्चरला त्याचं AMC द्यावं, त्यांच्याकडनंच त्याचा मेंटेनन्स करावा. तिसरा मुद्दा असेल की समजा 1 वर्ष 2 वर्ष लिफ्ट नवीन असेल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम काही येत नाही. 3ऱ्या वर्षापासून हळूहळू वेअर अँड टेअर चालू होतं. सो त्या केसमध्ये तुम्हाला काही टेस्ट मॅन्डेटरी असतात, त्या करणं गरजेचं असतं. की जसं की लोड टेस्ट आहे, समजा 200 किलोची लिफ्ट जर डिझाईन केलेली असेल तर 30% सेफ्टी फॅक्टर ॲड करून 230 किलोला तुम्हाला ती लोड टेस्ट करायची असते. सो ती लोड टेस्ट मला वाटत नाही कुठल्या सोसायटीमध्ये आता होते, कारण ती करताना तुम्हाला कॅलिब्रेटेड वेट लागतात. ते वेट तिथे ठेवायचे, ग्रॅज्युअली वाढवायचे, पहिले 50 किलो, नंतर 70 किलो, नंतर 100 किलो, असं ग्रॅज्युअली वाढत जायचं, आणि मग 230 किलो करायचं, आणि मग तुम्हाला ऑब्झर्व करायचं ती लिफ्ट कशी परफॉर्म करते. तिथे काही नॉईज येतोय का, ॲबनॉर्मल काही नॉईज आहे का, व्हायब्रेशन्स आहेत का, वायर रोपची कंडिशन्स काय. एक जरी स्टँड तुटला असेल ना वायर रोपचा तरी तो बदलायला पाहिजे. सो आपल्या केसमध्ये बऱ्याच वेळा नॉलेज नसतं. आपण त्या मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टरने समजा सांगितलं सर वायर रोपचा एक स्टँड तुटला आहे, चालेल का. तो आपण फक्त विचारतो चालेल की नाही अजून, तर ते म्हटलं सर 2 महिने चालेल. त्याचं काही जाणार नाही आहे, तुमच्या जीवाला धोका आहे, तो रिस्क घ्यायचा की नाही. बरं तुम्हाला जर नॉलेज नसेल त्याच्यावर विश्वास ठेवणार का, नाही. सो तुम्ही ह्या केसमध्ये एका कन्सल्टंटला किंवा एखाद्या एक्सपर्टला विचारलं पाहिजे की सर वायर रोपचा जो एक स्टँड तुटला आहे तर मी लिफ्टला वापरू की नको वापरू. स्टँडर्ड हे सांगतं की एक जरी स्टँड तुटला असेल तर वायर रोप बदलायला पाहिजे. हा बघतच नाही आपण, लोड टेस्ट करत नाही, वायर रोपची कंडिशन बघत नाही, लोड सेलची कंडिशन आपण बघत नाही. हा सगळा फिटनेसचा पार्ट.
सो लोड टेस्ट करायला हवी, फिटनेस टेस्ट करून त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला वाटली 2 वर्षाला तुम्ही ते करायला हवं. आणि हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट ॲज ए सोसायटी कमिटी, ॲज ए सोसायटी चेअरमन तुमच्याकडे असायला हवे. हे झालं रोल ऑफ सोसायटी मॅनेजर. मी जर एक सामान्य माणूस आहे, मला एखाद्या लिफ्टमध्ये जायचं आहे, तर माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे की मी तिथे गेल्यानंतर आतमध्ये समजा काही झालं तर मी कसं बाहेर येणार, लिफ्ट कशी परफॉर्म करेल, मी कसं बाहेर येईल. सो त्या लिफ्टमध्ये एक बटन असतं की जिथे तुम्हाला समजा लाईट गेली किंवा लिफ्ट फेल झाली, ते बटन तुम्ही फिरवलं की ती लिफ्ट स्लोली खाली येते आणि एखाद्या फ्लोअरला येऊन रेस्ट होते आणि मग तुम्ही दरवाजा उघडून बाहेर जाऊ शकता. असे 2 बटन असतात, एक बाहेरून असतं, एक आतून असतं. ते तुम्हाला सगळ्यात पहिलं माहिती करून घ्यायला पाहिजे की ते बटन कुठे आहे माझ्यासाठी. दुसरं एक पॅनिक बटन असतं की ते दाबल्यानंतर अलाराम वाजतो आणि बाहेरच्यांना कळतं हे आहे की नाही तिथे. बरं, हे 2 गोष्टी पाहिल्या तुम्ही आतमध्ये गेलात. तिसरी महत्त्वाची मुद्दा की त्या लिफ्टमध्ये डूज अँड डोंट असायला हव्यात. की समजा एखाद्या वेळेस लिफ्ट फेल झाली तर काय करायचं. रेग्युलर ऑपरेशन्समध्ये लिफ्टबद्दल तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा काय काळजी घ्यायची. सो ते डूज अँड डोंट्स असायला हवेत, सर्टिफिकेट तिथे लावलेलं असायला हवं. सो हे मी ॲज अ सामान्य माणूस मला बघायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर आपण केल्या तर मला असं वाटतं की होणारे इन्सिडेंट नक्की आपण थांबवू शकतो, वाचू शकतो. कारण तिथे आपल्याला चान्स आहे. पण ह्या कुणीच बघत नसल्यामुळे मला असं वाटतं की मेजॉरिटी रूट कॉज जो आहे लिफ्टचा इन्सिडेंट होण्याचा हा हेवी यूज. 200 किलोची लिफ्ट आहे, तिथे सर्रास तुम्ही 230-240 किलोला यूज करत राहता. पुअर मेंटेनन्स, कोणीतरी बाहेरच्या लोकल कॉन्ट्रॅक्टरला मेंटेनन्स दिलेला असतो, त्याच्यामुळे तो प्रॉपर होत नाही. तिसरं रिझन सगळ्यात महत्त्वाचं तर मेंटेनन्सच न करणं. म्हणजे काही लिफ्ट्स आम्ही अशा बघतो की तिथं स्टिकर पण नाही त्याचा लास्ट सर्व्हिसिंग कधी झाला आणि कधी मेंटेनन्स झाला. सो हे मलाही प्रश्न पडला पाहिजे, ज्या लिफ्टमध्ये मी चाललो आहे त्याची सर्व्हिसिंग झाली की नाही, तो तिथे स्टिकर आहे की नाही हे पण बघायला पाहिजे. ह्या 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट स्टँडर्ड लिफ्ट सर्टिफाईड कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतलेली किंवा मॅन्युफॅक्चरकडनं. दुसरी गोष्ट त्याची गव्हर्नमेंटची परमिशन त्याला आहे, तिथं बसवली ती. तिसरी गोष्ट त्याचा मेंटेनन्स प्रॉपर आपल्या व्हेंडरकडनं होते, मॅन्युफॅक्चरकडनं होते. आणि चौथी गोष्ट तिथे डूज अँड डोंट्स लावलेले आहेत. आणि ते महत्त्वाचं जे इंजिनिअरिंग कंट्रोल्स आहे, स्विच आपण म्हणतो किंवा तो बटन जे म्हणतो की मला माहिती पाहिजे की जर लोड सेल फेल झाला, लाईट गेली तर ती रेस्ट होते, ती बटन मला फिरवायचं कुठं आहे ते मला माहिती पाहिजे. ह्या 4-5 गोष्टी जर तुम्ही मला वाटतं याच्याबद्दल नॉलेज घेतलं, याच्याबद्दल कंप्लायन्स जर फुलफिल केला तर इन्सिडेंट 100% कमी होणार आहेत. म्हणजे जेव्हा आपण सोसायटीचा विचार करतो, पण आता आपण सोसायटीमध्ये आपण आपल्या स्वतःच्या घराचा विचार करूयात की आपण एक 60-70 लाखाचा प्रॉपर्टी घेतो, त्यामध्ये एक 20-25 लाखाचं फर्निचर बनवतो आपण. सो फर्निचर बनवताना आपण एका प्रकारे नियंत्रणच देत असतो कुठल्याही गोष्टीला, राईट. कारण ते प्लायचं बनलेलं असतं, राईट. तर ॲज अ जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करतो आणि मी त्या घरामध्ये राहतो, तशा कुठल्या गोष्टी आहेत की मी त्या फार काळजीपूर्वक नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. असे काही आहेत का, याच्या शेजारी हे नाही लावायचं. जेव्हा मी असं ऐकलेलं आहे की एक भरलेलं सिलेंडर आणि एक रिकामं सिलेंडर हे कधी जवळ ठेवायला नको. अगदी बरोबर. म्हणजे हा मुद्दा अगदी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आत्ता आपण पुण्याचं जर पॉप्युलेशन बघितलं, हेविली क्राऊडेड आहे आणि तसं पाहिलं तर एज्युकेटेड आहेत. म्हणजे बरेच लोक आता MNC कंपन्यांमध्ये काम करतात, IT मध्ये काम करतात. त्यामुळे इकॉनॉमिकल कंडिशन्स पुण्याची चांगली आहे. बजेटमध्ये पूर्वी जर 10 वर्षापूर्वी विचार केला तर आपण बजेटेड फ्लॅटवर जास्त पब्लिक जात होतं. त्याच्यानंतर हळूहळू इकॉनॉमिकल कंडिशन्स वाढल्या, लोकांचे पगार वाढलेत. आता मात्र लोक लॅविश फ्लॅटकडे जायला लागले. म्हणजे सर्रास जो IT वाला माणूस असेल तो 3 BHK 4 BHK जातोय. जो इंडस्ट्रीमध्ये चाकण रांजणगावला काम करतो तो 2 BHK जातोय. बिझनेसमॅन जे आहेत ते अगदी रो विलाज, 4 BHK फ्लॅट्स, मोठ्या मोठ्या सोसायट्या. आणि पुण्यामध्ये आता 50+ फ्लोअरचं परमिशन मिळाले. त्याच्यामुळे कदाचित येणारे जे काही टॉवर्स असतील हे 50 माळे 100 माळे असेपर्यंत पण जाऊ शकतात. सो ह्या केसमध्ये आपण जेव्हा फ्लॅट घ्यायचं डिसिजन घेतो, आत्ता आपल्याकडे कल्चर असं आहे ना की आपण पहिली इन्व्हेस्टमेंट जेव्हा करायला विचार करतो ना घरामध्ये, सो आपण सोसायटी चांगली असायला हवी, तिथं क्राऊड चांगलं पाहिजे, तिथला ॲम्बियन्स चांगला पाहिजे, ॲम्युनिटी चांगल्या पाहिजेत. आपल्या डोक्यात कधी विचार आला की तिथं फायर सिस्टम चांगल्या पाहिजे? कधी तुमच्या इंटरनल चर्चेमध्ये कधी येतं की आपल्याला फ्लॅट घ्यायचं नाही, आपण सगळ्यात पहिलं तिथे फायर सिस्टम आहे की नाही बघूयात, सगळ्यात पहिलं तिथे फर्स्ट एड सेंटर आहे की नाही बघूयात? कोणाच्या डोक्यात विचार येत नाही का? कारण ह्या जे कल्चरचा जो गॅप आहे ना किंवा ह्युमन लाईफ व्हॅल्यूज ज्या आहेत ना, ह्या कुठेतरी पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे पहिल्यापासून त्याला व्हॅल्यूज कमी दिल्या गेल्या. सुरक्षेला व्हॅल्यू कमी दिली गेली. US मध्ये का व्हॅल्यू जास्त आहे? कारण लोकांचं पॉप्युलेशनच खूप कमी आहे. त्यांना तेवढं ह्युमन लाईफ व्हॅल्यू क्रिएट झाली त्यांची. त्यामुळे ते लोक सगळ्यात पहिलं सेफ्टीला म्हणजे विचार करतात. आपल्याकडे ते प्रकार आता अजून होत नाही. आणि म्हणून इंडिव्हिज्युअल माणसाने इथून सुरुवात करायला पाहिजे. मी जर US मध्ये घर घ्यायला गेलो, जर एखादा IT चा माणूस तिकडे जर काम करत असेल, त्याला जर घर घ्यायचं असेल, तर तिथं घर घेताना तुम्हाला अगोदर दाखवलेलं असतं की सेफ्टी सिस्टम्स काय काय आहेत. ते अगोदर ॲम्युनिटीज नाही दाखवत, ते पहिले दाखवतं की घरामध्ये तुमच्या सेफ्टी सिस्टम्स काय काय असणार आहे, सिक्युरिटी सिस्टम्स काय काय असणार आहे, आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी ते सांगतात. आपल्याकडे सगळं उलटं होतं. तर आपल्याकडे सगळ्यात पहिलं सांगितलं जातं की इथे क्लब हाऊस मोठं असणार, तुमचा किचन एवढा मोठा असणार,
तुमचा हॉल एवढा मोठा असणार, कदाचित कधी कधी फुल फर्निश फ्लॅट दिला जातो. सो फुल फर्निश फ्लॅट देताना भरमसाठ वुडन फर्निचर टाकलं जातं, कार्पेट टाकले जातात, वरती सिलिंग टाकलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही क्युम्युलेटिव्ह विचार केला तर फायर लोड हा जो प्रकार आहे तो त्या घरामध्ये हायेस्ट असतो. म्हणजे फायर लोड म्हणजे काय, जर तुम्हाला मला जाणून घ्यायचं फायर लोड म्हणजे काय. फायर लोड म्हणजे काय असतं ना, की समजा हा एक स्क्वेअर एरिया आहे आपला, 10 बाय 10चा एरिया, 100 स्क्वेअर फूट एरिया आहे. या 100 स्क्वेअर फूटमध्ये जळणाऱ्या वस्तू मी किती ठेवू शकतो, त्याचं एक लिमिट आहे. त्याच्या बाहेर जर तुम्ही गेला तर तिथे जर आग लागली तुम्ही विझूच शकत नाही तिला, ती एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार आहे. सो त्याचं एक लिमिट दिलेलं आहे, गव्हर्नमेंटच्या स्टँडर्डमध्ये डिफाईन आहे. ते इंडस्ट्रीसाठी एवढं असायला हवं, घरासाठी एवढं असायला हवं. हे फायर लोड कोणीच विचारात घेत नाही. बिल्डर जेव्हा सिस्टम डिझाईन करतो तेव्हा थोड्याफार प्रमाणात ते टेंटेटिव्ह थंब रूल वापरून फायर लोड कन्सिडर करतात. समजा त्याने विचार केला असेल, तुमच्याकडे एक टीव्ही असेल, तुमच्याकडे एक सोफा असेल, एक टेबल वॉर्डरोब असेल आणि त्याच्याप्रमाणे सिस्टम डिझाईन केली तुमची. तुम्ही मात्र त्यानंतर 4-4 सोफे टाकले, 2-4 टीव्या टाकल्यात, मस्तपैकी बुक सेल काढलाय, त्यात सगळं मटेरियल भरलंय. म्हणजे साधारण 50-55 किलो कॅलरी पर स्क्वेअर मीटर हा जो फायर लोड आहे तो तुमचा जर 150 कॅलरी 200 कॅलरी असेल आता जर तुम्ही मोजला, म्हणजे तुमच्या स्वतःच्या घराचा पण चेक करा, ही सिंपल फॉर्म्युला आहे, जास्तच असेल, 3 टाइम्स आहे. मग हा जो लोड आहे ना, हा एक्स्ट्रा लोड, हा एक्स्ट्रा फायरला आमंत्रण देतोय. आणि तिथे मात्र मग तुम्हाला आग लागल्यानंतर मोठा फटका बसतोय. सो इथे कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. तर जसं आपण म्हणतो की फायर लोड, जसं तुम्ही मला आता सांगितलं, ठीक आहे, लिफ्टबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या, इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर पार्स ग्रुप ऑफ कंपनी यामध्ये एज्युकेशन ट्रेनिंग हा तर एक मुद्दा झालाच. तुमचा फार मोठा कन्सेप्ट आहे, फार छान आहे, मला तो सेफ मिनिस्टर फार आवडला. पण टेक्नॉलॉजी जेव्हा म्हणतो तेव्हा IoT बेस काही इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडे आहेत का? येस, डेफिनेटली. कारण आम्ही काय केलं, आता आमच्या ज्या डिफरंट व्हर्टिकल्स आहेत, इथे आम्ही आमचा थॉट प्रोसेस बदलला आहे. म्हणजे मागच्या 5-6 वर्षापूर्वी जो बिझनेस करायचा तो आमचा इन्क्वायरी बेस्ड बिझनेस होता. ती इन्क्वायरी आली आणि त्यामुळे त्याला काहीतरी आम्ही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस दिली आणि तो बिझनेस केला. आता आम्ही इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट टाकायला सुरुवात केली, की आम्ही काय नवीन देऊ शकतो किंवा जे प्रॉब्लेम्स आहे, जे चॅलेंजेस आहे, त्याला माझ्याकडे सोल्युशन काय, ते त्या सोल्युशन बेस्ड कन्सेप्ट आम्ही विकायला सुरुवात केली. आम्ही आता म्हणत नाही आमच्याकडनं एक फायर एक्सटिंग्विशर घ्या, आम्ही हे म्हणतो की तुमच्या सेफ्टीचं जे सोसायटीचं सेफ्टी ऑडिट आमच्याकडनं करून घ्या, तुमच्या फायर सिस्टमचा पूर्ण ड्यू डिलिजन्स आमच्याकडनं करून घ्या, राईट, तुमच्या सोसायटीमध्ये अवेअरनेस कॅम्प आमच्याकडनं करून घ्या. सो दीज आर द कन्सेप्ट. सो आमची जी 4 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे इस्रो नावाने आमचं आहे, इस्रो नाव ठेवण्यामध्ये पण आमचा खूप मोठं थॉट प्रोसेस होता की इस्रोच का, म्हणजे त्याला आम्हाला चॅलेंजेस पण आले, कारण आपली मोठं गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे ते. पण तरीसुद्धा आम्ही हट्ट केला होता, आम्ही गव्हर्नमेंटला त्या ऑथॉरिटीला जाऊन कन्व्हिन्स पण केलं आणि त्याने आम्हाला ते नाव दिलं. इस्रोची जी मेंटॅलिटी आहे, एखादा जेव्हा सॅटेलाइट मला लॉन्च करायचं आहे, काय काय पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात, म्हणजे 1 ग्रॅमसुद्धा वजन जर वाढलं तर काय होऊ शकतं हे ते विचार करतात. एक 100 ml फ्युएल जर जास्त टॉपअप केलं तर काय होऊ शकतं, किंवा जर फ्युएल लीक झालं तर काय होऊ शकतं, हे ते विचार करतात. ते हॅव द हायेस्ट प्रेडिक्शन की व्हॉट एक्स्ट्रीम कंडिशन कॅन हॅपन विच इम्पॅक्ट्स ऑन द ह्युमन लाईफ, विच इम्पॅक्ट ऑन द इन्व्हायरमेंट, हे सगळं ते विचार करतात आणि त्यानुसार तो डिझाईन होतो. सो ह्या हाय लेवलच्या थिंकिंगचा कन्सेप्ट आम्हाला मार्केटमध्ये आणायचा, की तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना त्या लेवलचा विचार तुम्ही आत्तापासून सुरुवात करा. इन केस समजा गाडी मी घेत असेल तर गाडी घेताना सुद्धा मला हा विचार केला पाहिजे की गाडीचं स्पीड जर 100-150च्या स्पीडने मी गाडी पळवली तर काय होऊ शकतं, आणि मग ते वाचवण्यासाठी गाडीमध्ये कंट्रोल्स काय, हे मला विचार केला पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही तो इस्रो नाव ठेवला आणि वी आर वर्किंग ऑन दॅट. सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम आमचे इनोव्हेटिव्ह आहेत, कन्सेप्ट बेस आहेत, नवीन आयडिया बेस आहे. दुसरी फर्म जी आहे आमची त्याच्यामध्ये आम्ही पार्स मेडिपेराइड म्हणून आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मेडिकल इमर्जन्सी जी आहे, जर तुम्ही भारताचा विचार केला तर भारतामध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचवायला जो वेळ लागतोय आणि त्याच्यामुळे माणसं वाचण्याचं जे प्रमाण आहे, हे जर तुम्ही पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेट केलं तर भारत हा सगळ्यात मागे वाचण्यामध्ये. म्हणजे तुमच्या 100 जर पेशंट असतील तर त्यातले वाचणारे पेशंट जर पर्सेंटेज काढलं तर हार्डली 10 किंवा 5. बाकीच्या लोकांचं काय, जीव जातोय त्यांचा, आणि का जातोय त्याला वेगळी कारणं आहेत. पण मेडिकल इमर्जन्सीमध्ये आम्ही मग कन्सेप्ट आणले की आम्ही तुमच्या सोसायटीमध्ये फर्स्ट एड सेंटर बिल्ड करून देऊयात. फर्स्ट एड सेंटरमध्ये कन्सेप्ट असा की तुम्हाला इमर्जन्सी जेव्हा येईल, मेडिकल इमर्जन्सी, तेव्हा जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू असतील त्या कशा वापरायच्या हे आम्ही त्यांना सांगणार आहे, त्याला लागणारे रिसोर्सेस आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. सो तुमच्याकडे आता जिम आहे, तुमच्याकडे आता कम्युनिटी हॉल आहे, कधीतरी वापर होतो, म्हणजे तो आयडियल पडलेला असतो,
सो आम्ही त्यांना कन्सेप्ट असा देईल की तुमचा जिम किंवा कम्युनिटी हॉल आहे ना, हाच आम्ही वापरू आणि तिथे मल्टीपर्पज तुमची ॲक्टिव्हिटी असेल. म्हणजे फक्त मेडिकल इमर्जन्सीसाठी इक्विपमेंट नसेल, तिथे स्ट्रेस रिलीजसाठी काही इक्विपमेंट असतील, तिथे तुम्हाला काहीतरी कंबर दुखी आहे, मान दुखी आहे, तर फिजिओथेरपी रिलेटेड काही इक्विपमेंट असतील, तुमच्या रेग्युलर चेकअपचे काही आम्ही हेल्थ ATM ठेवणार आम्ही तिथे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही जाऊन मेडिकल चेकअप करू शकता तुम्ही स्वतःचं. सो असे इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आणून तो एक फर्स्ट एड सेंटर बिल्ड केला, जो सोसायटीमध्ये आम्ही बिल्ड करतोय. कंपन्यांमध्ये ऑलरेडी OAC सेंटर असतात, त्यामुळे तिथे आपल्याला जास्त एफर्ट्स लावायची गरज नाही. त्यांचं ते मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित बघतात. पण त्यांना सुद्धा आम्ही असा कन्सेप्ट दिला की ॲम्ब्युलन्स तुम्ही जे ठेवताय, कधीतरी ॲक्सिडेंट होणार, कधीतरी ती वापरणार. बरं, त्या केसमध्ये ॲम्ब्युलन्स रेग्युलर सर्व्हिसमध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुमचा प्रॉब्लेम आहे. सो ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही हेल्थ ATM कन्सेप्ट टाकले, तिथं स्ट्रेस रिलीजचे टॉईज टाकलेत की ॲम्ब्युलन्ससुद्धा तुम्ही रोज वापरा. एकदा समजा एका डिपार्टमेंटला आज उभी केली, तिथे जाऊन ती ॲक्टिव्हिटी केली, उद्या दुसऱ्या डिपार्टमेंटला उभी करा. ॲम्ब्युलन्स म्हणून उभी करू नका, मल्टीपर्पज ॲक्टिव्हिटी म्हणून ती व्हॅन आम्ही डेव्हलप करतोय. सो हा कन्सेप्ट कंपन्यांमध्ये अपील झाला आणि बऱ्याच कंपन्या आता इन्क्वायरी आम्हाला देत आहेत. सो असे बरेचसे कन्सेप्ट आम्ही जे कन्सेप्ट बेस आहेत ते इनोव्हेटिव्हली आम्ही मार्केटमध्ये घेऊन आले आणि वी आर गेटिंग गुड रिस्पॉन्स. ओके. सो आज जर आपण पूर्ण विचार केला 1-2 तासामध्ये, आपण स्वतःहून काहीतरी गोष्टी करायला पाहिजे. ठीक आहे, ही आपली जबाबदारी आहे. राईट. आणि मला जो कन्सेप्ट फार भावला तो म्हणजे की मीही कुठल्या तरी एका सोसायटीमध्ये राहतो आणि स्वतः मी असं म्हणेल की मी माझ्या नक्कीच कमिटीसोबत बोलेल की सेफ मिनिस्टर हा पार्ट आमच्या इथे व्हावा, कारण तो सर्वांना घेऊन चालणारा पार्ट आहे. तो जो तुमचा जो इनिशिएटिव्ह हा फार सुंदर आहे की होम मिनिस्टर जरी एक आपण म्हणतो की फार सुंदर एंटरटेनमेंट त्या कार्यक्रमाने केलं, पण सेफ मिनिस्टरमध्ये आपण स्वतः आपल्या कुटुंबाची काळजी घेतोय. आपल्या घरात आबालवृद्ध असतील, ह्या सर्व गोष्टी असतात. जेव्हा आपण ह्या सर्व इकोसिस्टमचा जेव्हा भाग किंवा विचार केला सर, तेव्हा ओल्ड एज होमसाठी काय तुम्ही काम करता इन फ्युचरमध्ये, कसं तुम्हाला असं वाटतं? अजूनपर्यंत आम्ही त्या लेवलपर्यंत विचार नव्हता केला. तुम्ही छान कन्सेप्ट आम्हाला आता दिलाय आणि तिथे गरज पण आहे. आता ओल्ड एज होम जर तुम्ही अनुभवले किंवा बघितले जाऊन, तर त्या दृष्टीने सेफ्टीच्या दृष्टीने किंवा फायर सेफ्टीच्या दृष्टीने काही विचारपूर्वक तिथे काही केलंय का, तर मला असं वाटतं की आम्ही 4-5 आता मागच्या वर्षभरात व्हिजिट केल्या असेल, तर तिथे कुठल्याही प्रकारचे तेवढ्या लेवलची सिस्टम किंवा नाही. आणि रिस्क आहे का, तर 100% तिथे तिन्ही प्रकारची रिस्क आहे. म्हणजे तुमच्याकडे मेडिकल इमर्जन्सीची पण रिस्क आहे, तुमच्याकडे फायर इमर्जन्सीची पण रिस्क आहे आणि तुमच्याकडे बाकीच्या ज्या डिझास्टर्स आहे, नॅचरल डिझास्टर, त्याच्यामध्ये पण रिस्क आहे, कारण हा कंट्रोल करायला कोणी नाही. सो डेफिनेटली तिथे सुद्धा आम्ही काम करायला नक्कीच विचार करू. पण मला आता असं वाटतं की 2-3 सजेशन महत्त्वाचे असतील या केसमध्ये, की तुमच्याकडे तिथे ॲटलिस्ट मेडिकल इमर्जन्सी हँडल करायला तुम्हाला सेंटर हवं किंवा छोटे छोटे इक्विपमेंट तरी हवेत आणि ट्रेन स्टाफ कोणीतरी हवा तिथे की जो तो हँडल करेल. कारण ओल्ड एज होम्समध्ये हेल्थचे इश्यू जास्त आहेत. सडन कार्डियाक येणं, सडन काहीतरी हार्ट अटॅक येणं किंवा सडन चक्कर येऊन पडणं किंवा सडन BP लो होणं किंवा कोणाची शुगर प्रॉब्लेम असेल आणि जर इंजुरी झाली त्याचं रक्त न थांबणं, हे सगळे प्रकार फार घातक आहे तिथे. आणि तिथे केअरटेकर एखादा दुसरा माणूस असतो, एखादा किचन सांभाळणारा असतो, त्यांच्याच्याने ते हँडल होईल का, तर नाही होईल. सो इथे मला असं वाटतं की हा जो फर्स्ट एड सेंटरचा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट डेफिनेटली त्यांच्यासाठी पण मला वाटतं उपयोगी पडेल आणि आम्ही त्याला आणखी इनोव्हेटिव्ह कसं करता येईल त्याबद्दल विचार करू. आणि डेफिनेटली त्यांनी मला वाटतं याच्यावरती विचार केला पाहिजे की आपल्याकडे फर्स्ट एड सेंटर तरी असायला हवं आणि त्याच्यामध्ये एक ॲटलिस्ट एक नर्स असायला हवी की जी ते सगळं कंट्रोल करू शकेल. तर आता या पॉडकास्टमध्ये तुम्ही लोकांना काय आव्हान कराल की तुमच्याकडे लोकांनी का यावं आणि कशा प्रकारे पार्स ग्रुप ऑफ कंपनीच्या त्यांनी वेगवेगळ्या सर्व्हिस अवेल करायला पाहिजे? येस, मला असं वाटतं की आम्ही असं म्हणणार नाही की ज्या काही आमच्या सर्व्हिसेस आहेत, आम्ही असं आव्हानही करणार नाही की ते आमच्याकडनंच घ्या. माझं पहिलं अपील असेल सगळ्यांना की तुम्ही अवेअरनेस लेवल स्वतःची वाढवा. त्यासाठी तुम्हाला जे काही सोर्स तुमच्याकडे अवेलेबल असेल ते पहिले वापरा. आणि तुम्हाला असं वाटतं की तो सोर्स एलिजिबल नाही किंवा कॅपेबल नाही आहे किंवा तुम्हाला चांगला रिस्पॉन्स नाही मिळते, त्यापेक्षा बेटर हवा असेल तर यू ट्राय आवर सोर्स. म्हणजे आम्ही असं म्हणतो की नेहमी पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. सो आमची सर्व्हिस पहिले वापरा आणि नंतर ठरवा की ती घ्यायची की नाही पुढे. पण कुठेतरी स्टार्ट करा, कुठेतरी विचार करायला सुरुवात करा की माझी सेफ्टी माझी जबाबदारी आहे, माझ्या कुटुंबाची सेफ्टी माझी जबाबदारी, माझ्या सोसायटीची सेफ्टी माझी जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे माझ्या देशाची सेफ्टी ही माझी जबाबदारी आहे. भारताचं जर रँकिंग काढलं तुम्ही, सेफ्टी रँकिंग, सो यू सरप्राईज, आपण 50मध्ये पण नाही आहोत. भारताचा ॲक्सिडेंट रेट जर तुम्ही काढला तर आपण हायेस्ट आहोत. सो हा कुठेतरी एक कॉमन नागरिक म्हणून, भारताचा नागरिक म्हणून, सुज्ञ नागरिक म्हणून मला विचार करणं सुरुवात करणं गरजेचं. मी म्हणत नाही अख्ख्या देशाची काळजी करा तुम्ही, मी एवढंच म्हणेन की तुम्ही जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर पडताय, जेव्हा घरामध्ये येत आहे, जिथे कुठे काम करताय, तिथं पहिलं एन्श्युअर करा की इथे सेफ्टी प्रिकॉशन्स काय आहेत आणि त्या मला माहिती आहेत की नाही, हे एन्श्युअर करा. सेकंड,
तिथे प्रिकॉशन्स घेतलेले असतील, सिस्टम असतील, त्या मला वापरायचं थोडंफार तरी बेसिक नॉलेज ठेवा. म्हणजे तुमच्या तिथे बाजूला समजा फर्स्ट एड बॉक्स ठेवला आहे आणि तुमचं काहीतरी काम करता करता बोट कापलं, तर तुम्हाला एवढं तरी माहिती पाहिजे ब्लड कसं थांबवायचं. आणि जर तुम्ही डायबिटीस पेशंट असाल तर सिरियस केस आहे, मग त्या केसमध्ये तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. सो हे बेसिक नॉलेज तुम्ही घ्या. त्याच्यानंतर पुढची स्टेप जबाबदारीनं वागा. म्हणजे आपली जबाबदारी ही खूप महत्त्वाची आहे, कारण आपल्या मुलांवरती ते संस्कार होणार आहेत. तुम्ही जर सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायला लागला, तुम्ही जर सगळं फॉलो करायला लागला, ऑटोमॅटिकली तुमची मुलं फॉलो करणार आहेत. म्हणजे अशी वेळ नको यायला की तुम्हाला मुलांनी सांगावं पप्पा हेल्मेट घाला, अशी वेळ यायला नको. तर आपण ते फॉलो केलं पाहिजे. आणि बिईंग मी म्हणतो ना, आता एक भारतीय नागरिक जो आता इकॉनॉमिकल कंडिशन्सच्या चांगल्या फेजमध्ये आहे, सो आपल्याला तिथे कुठेही कॉस्ट लागत नाही सेफ्टी फॉलो करायला. हा माइंडसेट काढून टाका की मला सेफ्टी म्हटलं तर कॉस्ट नाही लागत आहे. आणि 2047 जर डेव्हलप कंट्रीजच्या लिस्टमध्ये आपल्याला भारताला न्यायचं असेल तर ईच अँड इंडिव्हिज्युअल नागरिकाची जबाबदारी त्यांनी सुरक्षा फॉलो करणं. आणि तरच आपण सुरक्षित भारत होऊ शकतो. अदरवाईज टेक्नॉलॉजिकली आपण ग्रो होऊ, परंतु एका दिवशी आपल्याला सडनली ॲक्सिडेंट आणि डिझास्टरला सामोरं जावं लागेल आणि परत खाली यावं लागेल. सो ही गोष्ट प्रत्येकाने जबाबदारीने वागणं, अवेअरनेस घेणं, इम्प्लिमेंट करणं, स्वतःच्या कुटुंबाला अवेअरनेस देणं हे महत्त्वाचं आहे. सो आज मी हा पहिला पॉडकास्ट आहे उद्योगवल्लीचा आणि फार सुंदर माहिती मिळाली. आणि आज असं पहिल्यांदा की मी टेकअवे म्हणून खूप घेऊन जातो आहे. तर धन्यवाद सर, आज तुम्ही माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आलात. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.